जय शिवराय. महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललंय. रोज माध्यमांमधून, सोशल माध्यमातून कोणीतरी राजकीय विश्लेषक असेल, कोणीतरी राजकीय पंडित असेल, एखाद्या नेत्याचे बाईट्स असतील, हे समोर येतात. चावडीवर, नाक्यावर चर्चा रंगतात आणि आणखी संभ्रम तयार होत चाललाय. नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत टू द पॉइंट. थेट ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो राईट फ्रॉम हॉर्सेस माउथ, अशा पद्धतीच्या या मुलाखतीची सिरीज आपण सुरू करतो टू द पॉइंट या नावानं. तर आजच्या भागामध्ये स्वागत करूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही राजकीय घडामोड घडली, त्यानंतर अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. हे संभ्रम दूर करण्यासाठी, मग ते कार्यकर्त्यांच्या मनातले असतील, ते मतदारांच्या मनात असतील, हे सगळे संभ्रम दूर करण्यासाठी आज थेट टू द पॉइंट आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबरोबर. स्वागत आहे आपलं. नमस्कार साहेब. खूप मनात अनेक कार्यकर्त्यांच्या संभ्रम. मी खूप प्रामाणिकपणे सगळ्यांच्या वतीनं आधीच सांगतो की काही प्रश्न वावगे असू शकतील, काही प्रश्न थेट असू शकतील, पण कुठेही गुडी मुलाखतीपेक्षा अनेक कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना कुठंतरी उत्तर देण्यासाठी आपण हा सगळा घाट घातलाय. सुरुवात करूया. हो. साहेब, आज जवळपास 40 वर्ष झाली आपण सक्रिय राजकारणात आहात. अनेक मंत्रिपदं सुद्धा तुम्ही भूषवली, पण मुळात राजकारणात यावं असं का वाटलं? नाही, मी राजकारणातच मुळात अपघातानं आलो आहे. मी अमेरिकेला VJTIमधून पासआउट केलं, इंजिनिअरिंग केलं, काही काळ थोडी नोकरी इथं केली, अमेरिकेला जाऊन शिकत होतो. माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग मला परत यावं लागलं. आणि मग आमच्या आईकडे बरेच लोक कार्यकर्ते आग्रहाने सांगत होती दोघांपैकी एका मुलाला द्या. मग मी काहीच करत नव्हतो, बेकार होतो, म्हणून माझ्या आई म्हटली की यांच्या सगळ्यांचं समाधान करायला काही महिने जा, तुला पटलं तर राहा, नाही तर मग बघू आपण. माझ्या वडिलांचं कामच प्रचंड आणि लोकांचा संपर्क एवढा प्रचंड होता, व्यक्तिगत संबंध एवढे होते की मी हळूहळू त्यात गुंतून गेलो. आणि मग तिथल्या स्थानिक संस्था आणि बाकीच्या गोष्टी हळूहळू जबाबदाऱ्या आल्या आणि त्यात मी कधी मिसळून गेलो हेच मला कळलं नाही. आज मतदारसंघात आमच्या वडिलांच्यावर आम्ही कधीच फिरलो नव्हतो, पण त्यांच्या निधनानंतर ज्यावेळी गेलो त्यावेळी लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. आणि आज ती लोक, तीच माणसं, तोच भाग आता माझ्यासाठी ऊर्जा म्हणून काम करतं. जेव्हा मी परत त्यांच्यात जातो तेव्हा पुन्हा एक वेगळी ऊर्जा घेऊन बाहेर पडतो. आणि मला असं वाटतं की आपण दिवसभर काम केलं की संध्याकाळी निश्चिंतपणाने झोप येण्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. आणि या तत्त्वानं काम करत राहिल्यामुळं अडथळा आला नाही, लोक साथ देत गेली. आज जवळपास 1990 पासून ही टर्म पूर्ण होईल त्यावेळी 35 वर्ष लोकांनी मला विधानसभेत सतत मोठ्या मताधिक्यानं पाठवण्याचं काम केलं. आणि त्या लोकांचं दायित्व आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वेगळ्या स्तरावर काम करता आलं. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या प्रश्नांची जाण राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करताना विशेषत्वानं आली. आणि आज पक्षाचं काम करताना त्या सगळ्या गोष्टीचा मला फार उपयोग होतो आहे. साहेब, एक जर बघितलं तर राजकारणाचा पोत हा तुम्ही 40 वर्षात खूप जास्त बदलताना पाहिला असेल. म्हणजे विशेषतः 2014च्या आधी ज्या पद्धतीने राजकारणाकडे बघितलं जात होतं आणि त्यानंतर आता, म्हणजे आता अगदी सोशल मीडियाचा सगळा जमाना सुरू झाल्यानंतर अनेकदा अगदी राजकीय व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातही डोकावलं जातं. कोणी काय खावं, काय खाऊ नये, काय कपडे घालावेत, काय कपडे घालू नये, हे सगळं एकीकडे राहतं. मग यामध्ये राजकारणातला ज्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो, म्हणजे आजही सतत 40 वर्ष काम करत असताना टीका टिप्पणी असेल, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना असतील, आणि हे असताना तुम्ही अव्याहतपणे अजूनही राजकारणात जे फोर्सफुली पुढे चालला आहात, जे तुम्ही अजूनही सक्रिय आहात, यातला ड्रायव्हिंग फोर्स काय? एक म्हणजे आपण सगळ्यांचं चांगलं करावं या भावनेनं माझ्या वडिलांची जी शिकवण होती आणि त्यांचा जो जनसंपर्क होता आणि लोकांसाठीच काम करायचं, हा पूर्ण वेळ काम करायचं, ही जी प्रवृत्ती तेव्हापासून आमच्या घरात जोपासली. आणि माझी आई
या सगळ्यांचाच परिणाम माझ्या मनावर असं झाला की सातत्याने लोकांच्यात काम करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी साथ दिली. लोकांनी साथ मध्ये आधी काढून घेतली असती तर कदाचित मी इथंपर्यंत पोचलो नसतो. त्यामुळे त्या लोकांनी सतत साथ दिली आणि काहीही मी केलं तरी माझ्या मागे लोक उभी राहिली. त्यामुळं तो फार प्रचंड ड्रायव्हिंग फोर्स आहे. कोणताही निर्णय करताना त्यांच्या हितासाठी काय योग्य आहे आणि त्यांना आपला प्रतिनिधी सन्मानजनक वागतो की नाही हे याबाबतीत शंका कधी येऊ नये याची काळजी मी शेवटपर्यंत आत्तापर्यंत तरी घेतलेली आहे. सर, एकूण 9 वर्ष आपण अर्थमंत्री होतात, त्यानंतर आपण गृहमंत्री होतात, मग ग्रामविकास मंत्री होतात आणि 2019 मधल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्यावर जलसंपदा विभागाची जबाबदारी होती. या सगळ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये तुमचा सगळ्यात आवडता काळ कोणता आणि का? मी मंत्री 99 साली सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता आणि पवारसाहेबांनी बोलवून मला सांगितलं तूच हे खातं सांभाळलं पाहिजेस. मी थोडासा नकारात्मक विचाराचा होतो पण ते म्हटले नाही तुलाच सांभाळावं लागेल. मग वर्ल्ड बँकेकडे जावं लागेल, आपल्याला बाहेरून पैसे फार उभे करावे लागतील, अशी अनेक आव्हानं होती आणि 100 रुपये महसूल होता आणि 114 रुपये 112 रुपये मला वाटतं त्यावेळी खर्च असायचा. त्यामुळं सगळ्याच बाजूने संकट तयार झालेलं होतं. राज्याचं उत्पन्न मर्यादित होतं आणि त्यामुळं माझ्यावरती जबाबदारी आली. त्यावेळी तिजोरीत खडखडाट हा शब्द परवलीचा झालेला होता आणि मी महाराष्ट्रातल्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं. त्यांचा महागाई भत्ता गोठवताना त्यांना विश्वासात घेऊन असे अनेक कटू निर्णय घेतले. पण राज्यातल्या जनतेनं आणि राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मला साथ दिली. तो जो सुरुवातीचा काळ आहे तो सुरुवातीचा काळ हा फार क्रुशियल होता आणि 24 तास प्रचंड काम करावं लागलं त्यात. तोच काळ सेल्स टॅक्स जाऊन व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणण्याचा होता. त्याच काळामध्ये राज्याचं उत्पन्न वाढीचे सर्व उपाय करताना आपणच त्यावेळी सेल्स टॅक्समध्ये स्लॅब्स असावेत म्हणून आपणच केंद्र सरकारच्याकडे सूचना केलेली होती, मीच केलेली होती. त्यानंतर वॅट आला, वॅटमध्ये आपलं बऱ्यापैकी उत्पन्न वाढलं. आपल्याला महाराष्ट्रात त्यावेळी जलसिंचनाची कामं फार मोठी चालली होती आणि मग कृष्णा खोऱ्याला पैसे उभे करणे, गोदावरी खोऱ्याला उभं करणे, विदर्भ महामंडळाला आपल्या नाशिक भागातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या योजनांना अशी कामं पैसे उभा करणं हे फार मोठं आव्हान होतं. आणि हा सुरुवातीचा काळ महाराष्ट्रात मंत्री पण त्यावेळी आम्हाला कट लावू नका म्हणून सांगत यायचे. पण 2004 नंतर आपण सरप्लस बजेट मांडू हे मी जाहीर करायचो त्यावेळी लोक हसायची. पण मी ज्यावेळी 2004 नंतर 5 सालचं बजेट मांडलं त्यावेळी लोकांना सरप्लस बजेट महाराष्ट्राने मांडले ह्याचंच आश्चर्य वाटलं. पण सतत सरप्लस नंतर बजेट राहिलं आणि त्यामध्ये जिल्हा नियोजनावरचा खर्च 15%, 18%, 25% असायचा. तो 100% करण्यासाठी आम्ही नियम बदलले, जिल्हा अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी टाकली, अधिकार सगळे जिल्हा स्तरावर दिले. त्यामुळं 99-100% पैसे खर्च व्हायला लागले. आज तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची कुठेही तक्रार येणार नाही, उपकेंद्राची तक्रार येणार नाही, जनावरांच्या दवाखान्याची तक्रार येणार नाही, कारण सगळे पैसे जिल्ह्याला दिलेले त्यावेळी 100% खर्च व्हायला लागले 2006, 7, 8, 9. आणि त्यामुळं स्थानिक लहान लहान प्रश्न जिल्हा नियोजन मंडळातनं सगळे संपले. त्यामुळे सॅटिस्फॅक्शनचं लेवलही भरपूर वर गेलं आणि आमचे सगळे अधिकार आम्ही जिल्ह्याला दिले. त्यामुळं हे 9 वर्षाचा काळ. त्यानंतर 10 महिने गृह खात्याचं काम केलं. त्यावेळी देखील कसाबला आर्थर रोड जेलमध्ये सुरक्षित ठेवायचं कसं इथंपासून ते चिलखती गाड्या मुंबईत आणण्यापासून अनेक आधुनिकीकरण पोलिसांचं करताना एक सेक्रेटरींची कमिटी केली आणि त्यांना अधिकार देऊन टाकले.
आणि त्यांच्या मागे लागून बरीच कामं आम्ही त्यावेळी करून घेतली. त्यामुळे 10 महिन्यात एवढं पोलीस दलांमध्ये आधुनिकीकरणाचं काम झालं की पोलीस देखील ॲप्रिशिएट करत होते. एकच राहिलं पोलिसांच्यासाठी गृहनिर्माण करण्याचं, त्याच्यात आम्ही लक्ष घातलेलं, पण परत निवडणुका झाल्या आणि त्या 10 महिन्याच्या काळात माझी अशी तीव्र इच्छा होती की ज्यांनी कसाब आणि गँगला मुंबईत पाठवलं, जे पाकिस्तानात आहेत, जे मास्टर माइंड म्हणून आहेत, त्यांच्यापर्यंत पोचायचा काय मार्ग काढता येईल. मी अगदी ATSच्या ऑफिसमध्ये जाऊन, हेमंत करकरे हे ATSचे चीफ होते, त्यावेळी इतके नाराज होते ATSचे सगळे कर्मचारी. आणि त्याचवेळी मी तो जो मुंबईत अटॅक झाला त्याचे सगळे चौकशी किंवा इन्व्हेस्टिगेशन हे जॉईंट CP क्राईम राकेश मारे यांच्याकडे दिलेले, कारण मुंबईत झालं त्यांनी करावं असं माझं मत होतं. त्यावेळी ATSची लोकं थोडी नाराज झाली. मी ATSच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ATSच्या अधिकाऱ्यांना विचारलं की ठीक आहे, तुम्हाला हेमंत करकरेंचा मृत्यू झाला याचं नाराजी आहे, तुम्ही निराश आहात, पण चिडलेलाही आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं हे मला कळतं आहे, त्यामुळे तुम्ही नाराजी आहात माझ्यावर. तर मग माझं तुम्हाला चॅलेंज आहे की एवढंच जर तुम्हाला हे असेल तर आपण जाऊन पाकिस्तानमध्ये घुसून काही करता येते का ह्याचा विचार करूया. आता त्यावेळी इंटरनॅशनल लॉ वेगळे आहेत हे मला माहीत होतं, पण त्यातही 3-4 तिथले जवान ATSचे अधिकारी म्हटले ठीक आहे, आम्ही पाकिस्तानात चिरायला तयार आहे. आणि त्यावेळी कन्सेप्ट अशी होती की एवढा मोठा हल्ला आपल्यावर झाला आणि आपण काहीच करू नये हे मलाही मान्य नव्हतं. आणि त्यावेळी काही रिटॅलिएशन म्हणून आपण त्यांच्या अगेन्स्ट काही करू शकतो का याचाही विचार आम्ही त्यावेळी काही प्रमाणात करायचा प्रयत्न करत होतो. पण नंतर विधानसभा झाल्या, मी एका आंतरराष्ट्रीय एजन्सीला देखील संपर्क साधलेला की आमची इच्छा आहे की ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आम्हाला जाऊन त्रास द्यायचा. सर्जिकल स्ट्राईक टाईप, पण थोडंसं प्रिलिमिनरी स्टेज. म्हणजे माझा मनात हा राग होताच, सगळ्याच महाराष्ट्रातल्या लोकांच्या, मुंबईतल्या लोकांचा राग होता. त्यांनी घुसून मारलं तर आपण काय करणार ही हेच होती. तर त्यावेळी नुसतं कसाबला फाशी देणं हे तर ठीक आहे, तो आपल्या ताब्यात आहे, त्याला देऊच आपण, परंतु ज्यांनी त्याला पाठवलं त्यांच्या विरोधात आपण काय करायचं याचा सतत विचार करून एक इंटरनॅशनल, आता नाव सांगणं योग्य नाही, पण एजन्सीशी संपर्क साधायचाही प्रयत्न मी माझ्या स्तरावर केला, व्यक्तिगत स्तरावर, नॉट ऑन डिपार्टमेंट लेवल. आणि माझी इच्छा होती की काहीतरी जॉईंट ऑपरेशन करणं हे आवश्यक आहे, कारण शेवटी भारतात शिरून इथं माणसं मारली ह्यांनी, त्याचं प्रायश्चित्त दिलं पाहिजे. त्यासाठी बराच हे केला. पण त्यानंतर तुरुंगात कसाब होता, त्या कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपले उज्ज्वल निकम वकील दिले. एकदा P. चिदंबरम होम मिनिस्टर होते, ते दिल्लीहून आले आणि म्हटले की नाही आत्ताच लगेच कसाबला फाशी द्यायची. तर आम्ही त्यांना विनंती केली की नाही, म्हटलं की हा भारताच्या विरोधी प्लॅन आहे, कट आहे, हे सिद्ध होईल, आपण ते प्रोसेस केलेले आहेत, धागेदोरे हाताला लागत आहेत, आपल्याला थोडं थांबलं पाहिजे. आणि उज्ज्वल निकमांनी देखील त्यांना ते कन्व्हिन्स केलं आणि त्याप्रमाणे शेवटी लेजिटिमेट मार्गाने कसाबची फाशी जाहीर झाली, कोर्टाने केली आणि त्याला फाशी झाली. पण ह्या सगळ्या पिरियडमध्ये कसाबला ठेवायचं कुठं हा पिरियड होता. ते आर्थर रोड जेलमध्ये कॅनोपी तयार करण्याचं काम मी थोडा बहुत सिव्हिल इंजिनिअरची अक्कल वापरून मी डिझाईन तयार करून दिलं की असं करूया, कुठलंही रॉकेट येईल, कसाबला मारेल, अशा त्यावेळी वंदना होत्या. तर त्या सगळ्या बाहेरच्या बातम्या यांना त्या कसाबच्या बिल्डिंगच्या वर रूफ करून मोठा बॉम्ब जरी टाकला तरी आत काही आतल्या कैद्याला होणार नाही अशी व्यवस्था आपल्याकडे आर्थर रोड जेलला मी पुढाकार करून पूर्ण केलेली होती. तर तो जो सगळा एक काळ होता, त्यानंतर मी गृहनिर्माण हे इलेक्शनच झाल्या आणि मग मी ग्राम विकास खात्याची जबाबदारी माझ्यावर आली. मग त्यावेळी मी महाराष्ट्रात जवळपास 100-125 ठिकाणी फिरून इको विलेजची कल्पना राबवली. ग्रामपंचायतीचं कॉम्प्युटरायझेशन पहिल्यांदा भारतात आपण केलं. मला आठवतं त्यावेळी मी ज्यावेळी ग्रामविकास मंत्री झालो त्यावेळी महाराष्ट्राचा नंबर भारतात सर्व राज्यांमध्ये 13वा का काहीतरी होता. केरळला सरपास करणंच अशक्य होतं, एवढे केरळमध्ये सुधारणा होत्या. मग ग्रामविकास मंत्री म्हणून केरळला जाऊन 4-5 दिवस राहून काय प्रोसिजर्स आहेत त्यांच्या बघून आपण काम केलं. पहिल्या वर्षी 3रा नंबर आला, 2रा नंबर आला, शेवटचे 2 वर्ष पहिला नंबर आला महाराष्ट्राचा देशात. मनमोहन सिंगांच्या हस्ते मी पारितोषिक 2दा घेतलं
त्यावेळी मनमोहन सिंगही म्हटले की केरळच्या पलीकडे जयंत राज्य कसं काय नेलं तू. मला कार्यक्रमानंतर जेवताना म्हटलं की असं कसं झालं म्हटले. म्हटलं आम्ही ह्या नव्या सुधारणा केलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतीला संगणक पहिल्यांदा आपण चालू केले आणि संगणकावर इन्फॉर्मेशन गॅदर करायची सुरुवात त्या ठिकाणी तेव्हापासून झाली. पण मगाशी साहेब तुम्ही गृहमंत्री असतानाचा जो कालावधी सांगितलात, म्हणजे आत्ता मला वाटतं मीरा बोरवणकरांचं पुस्तक आल्यानंतर काही धक्कादायक खुलासे त्यामध्ये झाले. तर त्यावेळी एक प्रचार केला गेला होता, एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं की कसाबला बिर्याणी खाऊ घातली. पण आता त्या पुस्तकामध्ये त्यांचा खुलासा वेगळा आहे. पण या पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे एक गोष्ट करता आणि त्याचा एक काउंटर नॅरेटिव्ह केवळ माध्यमातून एक पेरला जातो, तेव्हा त्याचा त्रास नाही जाणवत? कसाबला बिर्याणी घालायचा प्रश्नच नव्हता, पण बातमी आली. बातमी आल्यावरती सगळीकडे चालली आणि एवढा अपप्रचार झाला. मग कोणीतरी म्हणायचं की तिकडच्या गेटवे ऑफ इंडियाच्या चौकात त्याला भर चौकात फाशी द्या वगैरे असं विधानं आली. त्यावेळी मी कोणाला रिॲक्शन द्यायचं नाही, कारण कसाबला बिर्याणी आपण देत नाही हेच आहे. म्हणजे मलाच माहीत होतं ना काय तो खातो आणि काय. मी एकदा तुरुंगात जाऊन त्याच्या पुढं उभा राहून तपासणी केलेली की काय चाललंय काय नाही, तो काय करतो काय नाही. आणि मी विधानसभेत मंत्री झाल्यावर एक भाषण, सगळ्या घटनाक्रम म्हणजे कसाबची सुरुवातपासून एंड इथपर्यंतचं भाषण मी विधानसभेत केलेलं, तास दीड तास केलं असेल. त्यावेळी मला भीती असायची की आपण जे सांगू सभागृहात ते खरंच असलं पाहिजे. मला राकेश मारिया आणि त्या टीमने जे ब्रीफ केलेलं ते क्रॉस व्हेरीफाय कुठेतरी केलं पाहिजे. म्हणून मी तुरुंगात जाऊन ते क्रॉस व्हेरीफाय करून मग सभागृहात जाऊन भाषण केलं होतं. सर, पण या एकूण मंत्रिपदांच्या कालावधीत विशेषतः महाविकास आघाडी सरकारमधला जलसंपदा मंत्रिपदाचा जो काळ आहे, आणि याविषयी अनेक गोष्टी होत्या. 2014च्या निवडणुकीपूर्वी या विभागातल्या भ्रष्टाचाराविरोधात अनेक आंदोलनं झाली होती, अनेक चर्चा होत्या. त्याच्या व्हाईट पेपरमध्ये सुद्धा सिंचनाखाली खूप कमी क्षेत्र आलं आहे असं थेट जो व्हाईट पेपर आला होता त्यामध्ये, ज्या श्वेतपत्रिकेमध्ये हा उल्लेख होता. इतकंच नाही तर मध्यंतरी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भोपाळमधल्या जाहीर सभेत 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हा स्वतः माननीय पंतप्रधानांनी उल्लेख केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचा जलसंपदा मंत्रिपदाचा काळ कसा आहे? हे सगळे आरोप, अगदी बैलगाडीभर पुरावे 2014च्या आधी तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी आणून दिले. चौकशी करा म्हणून आव्हान केलं. त्यांचं सरकार त्यानंतर आलं, कारण लोकांच्यात संभ्रम तयार झाला की प्रचंड घोटाळा झालेला आहे आणि हे भ्रष्ट लोक आहेत. म्हणून आमच्या विरोधी मतदान महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं आणि नंतर त्यांच्या हातात त्या सगळ्या गोष्टी गेल्या. त्यांनी चौकशी करून याबद्दल निष्कर्षापर्यंत 5 वर्षात येणं काही अवघड नव्हतं. पण ते त्यांच्याकडून काम कधी झालेलं मला दिसलं नाही. आणि त्यानंतर मला जलसंपदा विभागाची ज्यावेळी जबाबदारी आली त्यावेळी मी कधी काम प्रोसिजर सोडून कधीच केलेलं नाही आहे. आणि त्यामुळं मला तसं काही जाणवलं नाही की फार मोठ्या काही गोष्टींची प्रॅक्टिस तिथं आहे म्हणून. आणि 2.5 वर्षाच्या काळात उलट काम करण्यासाठी फार मोठा वाव आहे. आता आपले विदर्भातली नदीजोड प्रकल्प एक आहे. पूर्व विदर्भातून म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून पाणी आणून अगदी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आणायचं असा आपला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बरीच चालना देण्याचं काम मागच्या 2.5 वर्षात आम्ही केलं. नाशिक जिल्ह्यातले जे वळण बंधारे आहेत त्यांना प्रचंड गती देण्याचं काम केलं. प्रयत्न हा होता की आपल्या मराठवाड्यात जे पाणी कमी पडतं आहे ते तिखंड वाढून यावं. त्याचबरोबर मराठवाड्यात पूर्वीची गणितं थोडीशी रॉंग होती. त्याच्या तपशिलात जाऊन मी मराठवाड्यात अतिरिक्त 19 TMC पाणी मध्य मराठवाड्यात उपलब्ध जादा आहे हे सिद्ध केलं. त्यामुळे 19 TMC पर्यंतचे नवीन बंधारे हे तिथं आपल्याला मंजूर करता आले. आणि नांदेडच्या भागात पण पुन्हा 44 TMC पाणी अतिरिक्त आहे हे आम्ही
कागदपत्री सिद्ध करू शकलो. त्यामुळे मराठवाड्यात नवीन प्रकल्प घेण्याचा मार्ग मी 2.5 वर्षाच्या काळात खुला केला असं मी म्हणेन आमच्या सरकारने. आणि आज मराठवाड्यातलं पाण्याची तूट जी आहे ती भरून काढायला नाशिक जिल्ह्यातले, नगर जिल्ह्यातले वळण बंधारे यांचे अनेक सर्वेक्षणं चालू करून आपण त्याला गती दिली आहे. मला खात्री आहे की पुढच्या 4-5 वर्षात फार मोठ्या प्रमाणात पाणी 20, 25, 30 TMC पाणी तर सहजगत्या मराठवाड्यात येईल. आता नव्या सरकारची किती आत्मीयता त्या प्रश्नाकडे बघण्याची आहे मला माहीत नाही, पण आम्ही तर कामाची थोडं आधी काम सुरू झालेलं त्याला प्रचंड गती देण्याचं काम आम्ही गेलं. आणि वैनगंगा टू नळगंगा हा जो नदी जोडचा प्रकल्प आहे त्याच्यातही बरंच काम आमच्या काळी झालं. मला खात्री आहे की MWRRA जी आहे आणि केंद्र सरकारमध्ये पण ही अथॉरिटी आहे, त्यांच्यासमोर मागे एकदा मिटिंग झाली आहे, त्यामुळं त्याला मान्यता मिळाली तर तो मोठा प्रकल्प महाराष्ट्रात चालू करता येईल, जेणेकरून विदर्भातलेही काही बुलढाणापर्यंतचे काही जिल्हे पाण्याची कमी कमतरता असणारे आहेत आणि मराठवाड्या या ठिकाणी पाणी पोचेल. आता भ्रष्टाचार हा जो मुद्दा आहे त्यात पंतप्रधानांनी स्वतःच याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणजे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष, पंतप्रधानांनी स्टेटमेंट केलं म्हणून मी म्हणतोय या माइंडसेटमध्ये आहेत की ह्याच्यात भ्रष्टाचार झालेलाच आहे. आणि मग भ्रष्टाचार झालेला जर असेल तर सरकार दिल्लीचं, मुंबईचं त्यांचंच आहे. त्यामुळे लोकांना प्रश्न पडू शकतो की मग काय भ्रष्टाचार झाले. स्वतः प्रधानमंत्री ज्यावेळी म्हणतात त्यावेळी महाराष्ट्रातनं कोणीतरी ब्रीफिंग केलेलं आहे त्यांना की याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून, आणि अशी मोठी स्टेटमेंट त्यांनी केली. आणि त्यानंतर 2-3 दिवसातच आमचा पक्षही वेगळा झाला हे आपल्याला माहिती आहे. पण भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेत्यांनी असं स्टेटमेंट देशाच्या दुसऱ्या भागात करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाव घेऊन करणं याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुद्दामून रॉंग बॉक्समध्ये टाकायचं असा कदाचित प्रयत्न आणि उद्देश असेल. पण राजकारणातला एक भाग म्हणून, राजकारणातला एक महत्त्वाचा घटक म्हणून देशाच्या पंतप्रधान पदावर, इतक्या मोठ्या पदावर, इतक्या जबाबदार पदावर जर एखादी व्यक्ती एक स्टेटमेंट करते तर ते स्टेटमेंट त्याची शहानिशा करणं किंवा जे स्टेटमेंट केले त्याचं पुष्टी करणारे पुरावे समोर आणणं हे भारतीय जनता पक्षाची नैतिक जबाबदारी असं वाटत नाही? अर्थातच ज्या अर्थी त्यांनी स्टेटमेंट केलं आणि देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या नेतृत्वाने ज्यावेळी स्टेटमेंट केलेलं असेल त्यावेळी देश हे गृहीतच धरणार की त्याच्या खोलात ते जातील म्हणून. आता पाहायचं ते त्यांनी विधान केलेलं आहे म्हटल्यावर ते त्या विधानाबद्दल गंभीर असतील तर नक्कीच त्याच्या खोलात जातील. पण माझ्या मधल्या काळात आम्ही हेच सांगत होतो की आता 1% जलसिंचन झाले अशी आवई आमचं सरकार असताना उठली. त्याच्यामध्ये फक्त शेती खात्याने गोळा केलेली आकडेवारी ही इकडे रिफ्लेक्ट होत नव्हती आणि ती प्रोसिजर त्यांच्या सगळ्या थांबलेल्या होत्या म्हणून 1% पर्सेंटेज येत होतं. पण महाराष्ट्रात जलसिंचन प्रचंड झालेलं आहे. म्हणजे आमचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी 99 सालापासून 14 सालापर्यंत प्रचंड काम महाराष्ट्रात झालं, ते कुणालाही नाकारता येणार नाही. आणि त्यानंतरही पुढे झालं, मी नकार देत नाही. 2.5 वर्षाच्या काळात आता निळवंडे धरण आहे. निळवंडे धरण 90% माझ्या काळात मी पूर्ण 3-4 वेळा भेटी देऊन तिथं बाळासाहेब थोरात आहेत, प्राजक्त तनपुरे आहेत, हे दोघंही सतत मागे लागायचे आणि तिथं आमचे त्या भागातले सगळे आमदार आग्रही असायचे. त्यामुळं निळवंड्याला एवढी गोटी दिली की मागच्या काळात जेवढं काम झालं, मागच्या सरकार म्हणजे 14 ते 19 जे काम झालं त्याच्या जवळपास 2.5 पट 3 पट काम आमच्या काळात 2.5 वर्षात केलं आम्ही. कारण थ्रस्टच दिला होता आम्ही की पण मी महाराष्ट्राच्या विधानसभेत असल्यापासून निळवंडे कायम भाषणं. त्यामुळे मी म्हटले हे तर किमान काहीतरी पूर्ण व्हावं, तर ते पूर्ण करायचं काम केलं आणि आमचं टार्गेट होतं की 2023मध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण झाला असं करेल. आत्ता अलीकडे मला वाटतं पंतप्रधानांनी येऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे. पण त्याचं मेजर 90% कालव्याची कामं ही आमच्या काळात
गती देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. साहेब, हे पूर्ण उत्तर ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात संभ्रम होणार आहे, त्यामुळे थेट प्रश्न विचारतो. म्हणजे हवं तर या प्रश्नासाठी तुम्ही मला दोषी ठरवू शकता, पण आत्ता तुम्ही जलसंपदा विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात जे उत्तर दिलंय हे पाहता याला नेमकं काय म्हणायचं? याला कारण या संदर्भातल्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्या साथीदारांनी आपली साथ सोडली त्यातल्या काही प्रमुख नेत्यांवर या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तर ही त्या लोकांची पाठराखण म्हणायची जी आपण करताय, की या पद्धतीने ही राजकीय नैतिकता आपण जपता आहात की जे आहे ते खरं आहे ते अशा पद्धतीने? मी आमचा जो काळ होता सुरुवातीचा 15 वर्ष आमचं राज्य होतं, त्यावेळी महाराष्ट्रात जे काम झालं त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि आरोप करणाऱ्यांच्यावर ही जबाबदारी आहे सिद्ध करण्याची. त्यांचं महाराष्ट्रात राज्य होतं आणि आहे आणि दिल्लीत राज्य आहे, त्यामुळे नैतिकता त्यांनी सांभाळली पाहिजे. मी त्या 15 वर्षात त्या सरकारचा भाग होतो, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं हे उचित होणार नाही आणि नैतिकदृष्ट्या ते योग्यही होणार नाही. त्यामुळं ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे, त्यांच्या बाबतीत खुलासा त्यांनी केला पाहिजे. आणि आपल्याला आठवतं की नाही माहीत नाही, पण ज्यावेळी 19 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर 1.5-2 दिवसाचं एक सरकार होतं, त्या सरकारमध्ये क्लीन चिट देण्याचंही काम त्या काळात झालेलं आहे. या प्रकल्पात काही प्रकल्पांना क्लीन चिट देण्यात आली. त्यामुळं ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ही जबाबदारी आहे असं माझं मत आहे. आणि मला विचाराल तर माझ्यासमोर अशा कोणत्याही गोष्टीचा भ्रष्टाचाराचा विषय कधी आला नाही, त्यामुळं मी त्या खोलात कधी गेलेलो नाही. पण आरोप अगदी वरपर्यंत करण्यात आलेले असतील तर मग ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे. मी त्याच्यात सहभागी होऊ शकत. पुन्हा एक वेगळा प्रश्न साहेब तुम्ही निर्माण केलाय, तो म्हणजे की तुम्ही सांगता या सरकारचा तुम्ही भाग होतात आणि या प्रामाणिक भावनेतून सरकारच्या निर्णयांविषयी तुम्ही जी वस्तुस्थिती ती मांडण्याचा प्रयत्न केला. पण आत्ता आम्ही सगळेजण जे बघतो आहोत की 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये जे सहभागी होते त्यातले अनेक जण आता महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत आणि थेट मंत्र्यांकडून विधानं येतात की त्या सरकारने ही चूक केली. आणि मग आमच्यासारख्या लोकांना हा प्रश्न पडतो, अरे तुम्ही त्या सरकारचा भाग होतात ना. मग आत्ता महायुतीतले जे काही मंत्री आहेत, हे माननीय मंत्री जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काही निर्णयांविषयी थेट आरोप करतात, त्यावेळी मग या नैतिकतेविषयी तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की मी मगाशी सांगितलं 15 वर्ष मी ज्या सरकारचा भाग होतो त्या सरकारच्या बद्दलच्या चुका सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही आहे. तसं 2.5 वर्ष आमच्या सरकारमध्ये जी लोकं होती त्या लोकांपैकी आज सरकारचं संख्या 29 मंत्री आहेत महाराष्ट्रात. 29 पैकी 14 मंत्री आमच्याकडून आणि एकनाथ शिंदेंचे जे पूर्वीच्या जुन्या मंत्रिमंडळात होते 2.5 वर्षात, त्यातले 14 मंत्री आता त्यात आहेत. आणि जवळपास भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी एकनाथ शिंदे साहेबांचे 9, आमच्याकडून गेलेले 9 असे 18 मंत्री, म्हणजे मेजॉरिटी ही बाहेरचीच आहे. आणि 29 वजा 18 म्हणजे 11-12 मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळं आमच्या सरकारमध्ये ज्यांनी काम केलं, ज्या 14 लोकांनी, त्यांना नैतिक अधिकार होत नाही की त्यावेळी. आता मी तुम्हाला उदाहरण सांगेन की एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. त्यांनीच सगळ्या मंत्रिमंडळाशी कन्सल्ट करून नगरपालिकेच्या मतदारसंघात एका वॉर्डात 3 अशी भूमिका मान्य केली आणि त्याच्या बाबतीत कायदा झाला, सगळं झालं. आणि त्यानंतर ते सरकार बदललं आणि आता मी त्यावेळी निवडणूक घ्यायची सगळी तयारी करून आम्ही तयारी केलेली. आता ह्या निवडणुका होत नाहीत आणि एका मतदारसंघात 3-4 म्हणजे मुंबईत वॉर्ड वाढवण्यात आले, अनेक शहरात वॉर्ड वाढवण्यात आले. तशा मी त्यावेळी सांगत होतो की सेन्सस ज्यावेळी झालेलं आहे, सेन्सस बेस्ड हे करायचं असतं, पण हे गृहीत धरून की 5 वर्षांनी एवढी लोकसंख्या वाढलेली असेल तर गृहीत धरून रेटून ते वॉर्ड वाढवण्याचं काम झालं. त्यावेळी मी सांगत होतो की हे नॉट राईट
बेस एक काहीतरी धरला पाहिला, पण ॲडॉक काहीतरी एवढी लोकसंख्या राज्याची वाढली असेल असं गृहीत धरता येणार नाही. आज तेच मंत्री, तेच खातं, तेच मुख्यमंत्री, तरी त्याच्यावर आता कोणती ॲक्शन नाही, निवडणुका होत नाहीत. म्हणजे आपण त्या सरकारमध्ये मागच्या जे होतो, उद्धव ठाकरेंनी कोविडच्या काळात अतिशय चांगलं काम केलं आणि देशात सगळ्यात आदर्श काम महाराष्ट्रात झालं. कोविडच्या काळात चांगलं काम झालं. उलट आमचं सरकार होतं आणि 3 पक्षाचं सरकार जरी असलं तरी केंद्र सरकारचं सहकार्य आम्हाला नव्हतं मिळायचं. GSTचे पैसे लवकर यायचे नाहीत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात काही वादळं वगैरे आली, नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई वेळेवर यायची नाही. असे बरेच अडथळे आम्हाला केंद्र सरकारने दिले, तरी सरकार व्यवस्थित चालवण्याचं काम आमच्या सगळ्या लोकांनी केलं आणि लोकांच्या पसंतीला उतरत होतं सरकार. त्यावेळीच काही लोक बाजूला गेली, काही वेगळ्या कारणानं गेली, त्यामुळे ते सरकार 2.5 वर्षाचं पडलं. पण त्यातनंच जे बाहेर येऊन नवीन सरकार झालं ते त्या सरकारला दोष देतात, हे नैतिकतेला धरून नाही. लोकांनाही मला खात्री आहे ते पटत नसेल. मग आपण यामध्ये जो उल्लेख केला तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एक उल्लेख केला. म्हणजे आज आपण बघतो आहोत की नवीन सरकार येऊन जवळपास 1.5 वर्ष होत आलं आणि तरीसुद्धा जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, इथे सगळीकडे प्रशासक आहे. तर मग हे पंचायत राज पद्धत जी महत्त्वाची आहे, या पंचायत राज पद्धतीचंच आकुंचन होत आहे. हो, म्हणजे आपल्या घटनेची तरतूदच आहे की दर 5 वर्षांनी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका याच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत. आज घटनेची पायमल्ली झालेली आहे आणि मला आश्चर्य वाटतं की बऱ्याच वेळेला कोर्टाकडे गेल्यावर कोर्टही याची काळजी घेत नाही आहे. सुप्रीम कोर्टापर्यंतही कोर्ट असं म्हणत नाही की अरे घटना काय चालली आहे, काय नाही. आता OBCचं राजकीय आरक्षण जे आहे त्याच्याविषयी विनाकारण अनावश्यक असे वाद तयार करण्यात आले. बरेच गोष्टी त्यामधल्या काळात झाल्या आणि ती कारणं दाखवून निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून होतोय आणि पूर्ण लोकशाहीची म्हणजे पूर्ण उखडून काढली लोकशाही महाराष्ट्रात असं मी म्हणेन. आणि घटनेचा तर पूर्णपणाने मर्डरच झालेला आहे याच्यात. मग हे सरकार ज्यांच्याकडे एवढी मोठी आमदारांची संख्या आहे, सर्वसामान्य जनतेचं हे मत आहे, अनेक जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी इच्छुक लोक आहेत, पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी इच्छुक लोक आहेत, तिथला विकास निधी हा तिथल्या लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार झाला पाहिजे असं वाटणारे लोक आहेत. तर एवढी आमदारांची संख्या असून सुद्धा हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला घाबरतंय असंच मला वाटतं. घाबरतंय आणि पालकमंत्र्याच्या हातात एक सगळेच अधिकार देण्याची इनडायरेक्ट ही व्यवस्था आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून आलेले DPDCवर येतात, DPDCत मग ठराव करावा लागतो, ट्रान्सपरन्सी वाढते. आता ॲडॉकिझम सुरू झालेलं आहे की पालकमंत्री म्हणेल ती पूर्व दिशा, इकडचा रस्ता करा, तिकडचा रस्ता करा. फार फार तर त्यांच्यावर प्रेशर DPDCत सहभागी असणाऱ्या आमदारांचं. पण खालचे जिल्ह्यात ज्यांचे प्रश्न खरे मुळात सोडवण्यात जास्त आग्रह असतो तो वर्गच आता DPDCत बसत नाही, जिल्हा नियोजन मंडळात. त्यामुळं आता पालकमंत्री हे आता मालक झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पालकमंत्रीच्या ऐवजी मालकमंत्री असं म्हणायलाही हरकत नाही. हां, असं कधी असतं का? त्यामुळं जिल्हा नियोजन मंडळात किमान जुने जे होते सदस्य त्यांना कंटिन्यू करा. ठीक आहे, त्यांची मुदत संपली इथपर्यंत ठीक आहे, मग त्यांना कॉप्ट करा, काहीतरी करा. पण ट्रान्सपरन्सीच आता राहिलेली नाही आणि लोक कोणी बोलत नाहीत, लोक कोणी त्याच्यावर आवाज उठवत नाहीत आणि ट्रान्सपरन्सीची ऐशी तैशी झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कानोसा घेऊन बघा काय चाललेलं आहे. जिल्हा नियोजन मंडळामध्ये काही चांगले मंत्री आहेत, पण काही लोकांच्याकडे त्या जिल्हा नियोजन मंडळातूनच टक्केवारी सुरू झालेली आहे. हे फार गंभीर आहे. असं कधीच महाराष्ट्रात नव्हतं. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे साहेब. म्हणजे पुणे जिल्हा नियोजनासाठी जवळपास 2 वर्ष ही जी लोकप्रतिनिधी म्हणून जी कामं येतात ही कामं पालकमंत्र्यांकडे दिल्यानंतर आज 2 वर्ष झालीत, ही कामं मंजूर होत नाहीत. आणि असं असताना ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामं दिली जातात आणि मग हा मनात प्रश्न निर्माण होतो. मग लोकनियुक्त प्रतिनिधी
एका बाजूला राहतात आणि ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट कामं दिली जातात. जर असं व्हायला लागलं तर हे एकूण व्यवस्थेवरचाच विश्वास लोकांचा उडायला लागेल. हो, लोकांचा उडायला लागेल हे तुम्ही फार मॉडरेट विधान केलं. लोकांचा विश्वासच कमी झालेला आहे आता. आणि सगळे हे गृहीत धरतात की यानं काम आणलं तर ह्याचा कॉन्ट्रॅक्टर ह्यानेच ठरवायचा आणि ह्याचं शेअरिंग यानेच करायचं. मध्ये मी मुलुंडच्या भागातल्या एका कॉन्ट्रॅक्टर एका ठिकाणी कार्यक्रमात त्याच्या पत्नी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत म्हणून सहज विचारलं तर त्याने सांगितलं, साहेब विचारू नका, बिलिंगच्या आधी आम्हाला 20% खर्च करावे लागतात, बिलाच्या नंतर 20% खर्च करावे लागतात, 40%चा कट असतो म्हटले. मी डोक्यालाच हात लावला. म्हणजे ह्या शहरातल्या कामांच्यासाठी. म्हणजे हे खरं का खोटं पण लोक बोलायला लागलेली आहेत. आणि जर एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसे काढायचं काम वेगवेगळ्या स्तरावर होत असेल तर सामान्य लोक फार नाराज असतात आणि मग लोक म्हणतात जाऊ दे, कशाला आपलं काम करू, विषय संपू. त्यामुळं तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी हे लोकसभेत उत्तम कामगिरी करतात. लोकांच्यात जाऊन लोकांचे प्रश्न, मी तुमची भाषणं इतक्या वेळा बघितलेली आहेत, एवढं उत्तम वक्तृत्व, इतके उत्तम प्रश्न, बैलगाडा प्रश्न तुमच्या भागातला तुम्ही मांडला, त्याला न्याय तुम्हीच मिळवून दिला. तुमच्या भागात एवढी प्रचंड लोक बैलगाड्यासाठी हे आहेत, वेडे होतात लोक, त्याला न्याय कुणी दिला? तुम्ही दिला. मला आजही तो क्षण आठवतो, तुम्ही बैलगाड्याच्या घोड्यावर उभं राहून बैलगाडा शर्यतीची सुरुवात करून दिली. तर अशी कामं तुमच्यासारख्यांनी केली तर तुम्ही परत ज्यावेळी मतदारसंघात येतात त्यावेळी तुम्ही सुचवलेली कामं ही कोणीतरी दुसरीच लोक करतात आणि तुम्ही सुचवलेल्या कामांना न्याय मिळत नाही. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे तुम्ही चाकण वगैरे परिसरातल्या ट्रॅफिकसाठी मोठं काम केलं. बरोबर. मला वाटत नाही की कुठल्याही राज्यातल्या खासदारांनी एवढं ट्रॅफिक कंजेशन सुटावं म्हणून प्लॅन करणं, हे करणं. त्यासाठी मला आठवतं आपलं सरकार 2.5 वर्ष होतं त्यावेळी बरीच मेहनत तुम्ही घेतली आणि प्रचंड त्यात काम झालं. तर हे असं काम करताना बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे आपण कधी बघतही नाही. आज त्या संदर्भात साहेब अशी अडचण आहे की एक उदाहरण द्यायचं झालं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 30,000 कोटी रुपयाचा निधी आलाय. पण NHAI आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची GST एक्झेम्पशनसाठी एक बैठक होणं बाकी आहे आणि ही बैठक होत नाहीये. म्हणजे जेव्हा बातम्यांमधून आपण बघतो की माननीय मुख्यमंत्री खूप कार्यबाहुल्य आहे पण अनेक ठिकाणी आपण त्यांना बघतो आणि असं असताना NHAIचे जे महाराष्ट्रातले सगळे फ्लायओव्हर्स होणार आहेत ते फ्लायओव्हर्स त्याच्यावरच्या GST एक्झेम्पशनसाठी माननीय गडकरी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांची बैठक होत नाही. म्हणून आज जवळपास अप्रूव्हल झालेली कामं ही गेली 6 ते 8 महिने अडलेली आहेत. अरे बापरे. ही फॅक्ट जेव्हा समोर येते तेव्हा खरोखर असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण काम करतो किंवा मगाशी तुम्ही बैलगाड्याचा जो उल्लेख केलात, यामध्ये बैलगाडा शर्यत ही केवळ नाद न राहता ते जागतिक पर्यटनाची एक जागा व्हावी यासाठी मॉडेल बैलगाडा घाट हा करण्यात यावा ही मागणी 2 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना केलेली आहे. अजूनही त्या संदर्भात कार्यवाही होत नाही. मला असं वाटतं की या पद्धतीच्या जर काही गोष्टी सकारात्मक रीती मार्गी लावल्या तर त्या नक्की लोकांच्या फायद्याच्या ठरतील. पण या मुद्द्यावरून असं मला वाटतं साहेब की असे काही निर्णय असतात की जे गेम चेंजर ठरतात. तर तुमच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतला असा कोणता निर्णय तुम्हाला वाटतो की जो आजही ग्रामीण भागाच्या विकासासाठी टर्निंग पॉईंट ठरलाय? मी राज्याचा अर्थमंत्री असताना मला असं लक्षात आलं की गावातल्या कामांसाठी पैसे नाही आहेत. 2 गावं जोडण्याच्या रस्त्यासाठी पैसे आहेत, 30-54 वगैरे अशा वेगळ्या योजना आहेत. पण गावाच्या आत गटार करायला, रस्ते करायला, काही काम करायला नाही. म्हणून मी त्यावेळी एक योजना आणली. तिचं 25-15 हे हेड आहे. 25-15 नावच त्याला पडलं. 25-15 हेड खाली ते पैसे आपण द्यायला सुरुवात मी केली. त्यावेळी मी अर्थमंत्री होतो आणि त्याला आज मला फार समाधान आहे की पूर्ण महाराष्ट्रात आमदार ग्रामीण भागातले 25-15 शिवाय काही मागतच नाही. खरं. आणि आज त्या निधीतून काहीही आपण गावात करू शकतो. एवढी फ्लेक्झिबल आणि सगळ्यात पॉप्युलर असणारी योजना मी काढली
याचा मला विशेष आनंद आहे. कारण मला त्यावेळी एक माझ्याकडं जत नावाचं ग्रामपंचायत, आता ती नगरपालिका झाली, ग्रामपंचायत आहे, तिथं मी भाषण केलं. आमच्या शिंदे नावाचे एक उमेदवार होते, यांना निवडून द्या आणि मी गेले 15 वर्ष इकडे येतोय, एकही दगड हलवत नाही तुम्ही, मी तुम्हाला चेहरा मोहरा गावाचा पलटून देतो. आणि तो 7 मताने फक्त निवडून आला. तो माझ्या दारात येऊन सारखा बसायला लागला की तुम्ही भाषण केलं, आता आपल्याला पैसे द्या. पैसे कुठून द्यायचे, मी अर्थमंत्री होतो त्यावेळी. मी ह्या 25-15 हेडमध्ये प्रोव्हिजन केली आणि त्याला पैसे दिले आणि मग ती तेव्हापासून हे प्रथा सुरू झाली. तर सांगण्याचा मुद्दा असा की 25-15 आज ग्रामपंचायतीत कुठल्याही गेला तर इको विलेजमध्ये 2 कोटी झाडं तेव्हा लावण्यात आली. तुम्ही कुठल्याही गावात फिरायला गेला तर रस्त्याच्या कडेनं झाडं, गावात आणि गावाच्या बाहेर किंवा गावाच्या मालकीची जेवढी जमीन असते तिथं जी झाडं लागली आहेत ती 2010, 11, 12, 13 या दरम्यान लागलेली आहेत. त्यामुळं हे एक वेगळं परिवर्तन निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या काळात त्यावेळी झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की मी अर्थमंत्री असताना तिजोरी पूर्ण घाईला आलेली. तुम्ही विधानसभेत बघितलं तर भाषणं आणि राज्यातले अनेक कायदे दुरुस्त करण्याचं काम त्यावेळी फार सिन्सिअरली, ऑनेस्टली मी आणि आमच्या टीमनं केलेलं होतं. त्याच्यामुळं राज्य मूळ पदावर आलं आणि आज जो विकासाची गती राज्याची 8% ग्रोथ रेट त्यावेळी आम्ही नेऊन ठेवला होता. त्यामुळं अतिशय जोरात त्यानंतर विकास सुरू झाला. त्यानंतर राज्याने मागं वळून बघितलेलं नाही. हा मला वाटतं त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे ही एक फार महत्त्वाची खरं तर माहिती हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना सगळ्यांना मिळाली आहे की जेवढे नवीन सरपंच निवडून आलेत किंवा जेवढे नवमतदार आहेत, विशेषतः ग्रामीण भागातले नवमतदार आहेत, 25-15चं जे हेड आहे ही योजनाच जयंत पाटील साहेबांनी आणलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की हा जो तुमचा टर्निंग पॉईंट आहे हा खरोखर ग्रामीण भागाच्या संपूर्ण विकासासाठी फार मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे. जर जे एवढं सगळं काम झाल्यानंतर तुम्ही आत्ता अगदी तोंडपाठ जी सगळी गोष्टी ज्या सांगितल्या हे लक्षात ठेवता एका सिनियर पत्रकाराने मला एक तुमच्याविषयी विधान केलं होतं की जयंत पाटील साहेब हे त्यांच्या कामांचं मार्केटिंग करत नाहीत किंवा ही इज लेस सेलिब्रेटेड लीडर दॅन अदर्स इन द स्टेट. तर या म्हणजे आता सगळंच मार्केटिंग आहे. म्हणजे कुठे जेवायला जातोय याचंही मार्केटिंग आहे. अपघाताला जरी फोन लावायचा असला तरी सुद्धा त्याचा व्हिडिओ काढला जातो. म्हणजे मदत करण्याचं हे आपण आता राजकारण बघतोय. मग हे करत असताना हे जेवढं तुम्ही केलं तर या प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा का हा तुमच्यावर हे नाही, मला असं वाटतं की मी सिन्सिअरली, ऑनेस्टली काम केलं आणि शेवटी पक्षाचा मंत्री ज्यावेळी काम करतो त्यावेळी पक्षाने मार्केटिंग करण्याचं काम जर केलं तर पक्षाला त्याचं श्रेय जास्त मिळू शकतं. पण ते त्या काळात झालं नाही आणि त्याची मलाही खंत आहे. जाणीवपूर्वक झालं नसेल, कशामुळे झालं मला माहीत नाही. पण मला मी इथं फक्त एक हे करतो की जेव्हा तुम्ही व्हीलचेअरवर तुमचा अपघात झाला होता आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आपण व्हीलचेअरवर विधान भवनात गेला होतात, मला वाटतं ही गोष्ट जर आत्ताच्या काळात झाली असती तर त्याची ती इतकी मोठी न्यूज झाली असती. पण हे घडलं नाही. मी बेंगलोरला गेलेलो त्यावेळी अपघात झाला. अपघात झाल्या मला आठवतं सगळ्यात पहिल्यांदा मला भेटायला कोण आले असतील तर छगन भुजबळ साहेब आले आणि त्यांनी माझे पाय तुटलेले आहेत म्हणजे पूर्ण हा आता परत येणार मागं का नाही हे माहीत नव्हतं. त्यावेळी छगन भुजबळ साहेब मला म्हटले तुलाच अर्थसंकल्प मांडायचा लवकर बरा हो. आणि एकदम ह्याने आणि त्यानंतर मलाही इतका दोन्ही पाय माझे तुटलेले होते त्यामुळं इट वॉज इम्पॉसिबल फॉर एनीबडी टू थिंक अबाउट इट. पण त्याने मला दम देऊन सांगितलं माझ्या बायकोला मला यालाच मांडायचं आहे लवकर बरा हो आणि त्यांच्या त्या नेहमीच्या स्टाईलने. तर मी याने मुंबईला आलो. मुंबईला परत सेकंड ऑपरेशन झालं आणि व्हीलचेअरवर गेलो आणि व्हीलचेअरवर अर्थसंकल्प मांडला.
त्या सगळ्याला त्या काळात मीडियाने त्याची नोंद घेतलेली होती. पण तो काळ म्हणजे आपण 2000 सालचं म्हणतो, मी आज 23 वर्षापूर्वी. पण फार त्यानंतर फार जाहिराती आम्ही कधी केल्या नाहीत. आता अलीकडं काय झालं आहे, मी बघतोय की काम करायच्या आधी जाहिरात होते. मी कामाच्या बजेटच्या आधी जाहिरातीचं बजेट ठरत असावं अशी माझी शंका आहे. केंद्र सरकारने तर 1000 कोटी रुपये बजेटला खर्च, बजेटरी प्रोव्हिजन आहे का महाराष्ट्रात पण तेवढीच प्रोव्हिजन आहे जवळपास. आणि प्रचंड पैसे महाराष्ट्रात जाहिरातीवर खर्च होतात आणि दिसेल त्या ठिकाणी. महाराष्ट्रात आता दुसरे कुठले चेहरे दाखवणे बंद झालेले आहेत. 1-2-4 चेहरेच सगळ्यांना दिसतात. त्यामुळं जाहिराती प्रचंड आहेत. काम नाही झालं तर चालेल, पण जाहिरात झाली पाहिजे. हे कधी होतं, ज्यावेळी सरकारमध्ये बसलेल्यांचा आत्मविश्वास कमी होतो त्यावेळी अशा गोष्टी दिसायला लागतात. ज्यावेळी आपल्याला आत्मविश्वास आहे की आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोचतंय, त्यावेळी जाहिराती करण्याच्या भानगडीत लोक पडत नाहीत. आता मला असं आठवतं की 2004च्या आधी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं. इंडिया शायनिंगच्या एवढ्या जाहिराती झाल्या आणि सगळ्यांना वाटलं की अटल बिहारी वाजपेयीच निवडून येणार परत. पण त्यांचं सरकार आलं नाही आणि मनमोहन सिंगजी पंतप्रधान झाले. त्यांनी भारत निर्माण ही कल्पना मांडली आणि इंडिया शायनिंगमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्या भारत निर्माणमध्ये 10 वर्षात निर्माण झाल्या भारतात. आणि त्यामुळं त्यावेळी जाहिराती नाही झाल्या. आता हे गेल्या 4-5 वर्षात तर प्रचंड जाहिराती होत आहेत आणि महाराष्ट्र सरकारमधल्या अधिकाऱ्यांना सवय नव्हती एवढ्या जाहिराती करायची. पण मला वाटतं त्यांचा जास्त वेळ कामापेक्षा जाहिरातीवर खर्च, कशा जाहिराती करायच्या ह्याच्यावर जास्त जात असेल अशी माझी शंका आहे. पण आता या जाहिरातींवरून एक आहे की आत्ताच्या सरकारने एक सुरुवात केली आहे शासन आपल्या दारी कार्यक्रमाची. हो. या कार्यक्रमांवर होत असणारा खर्च, या कार्यक्रमांच्या जाहिरातींवर होत असणारा खर्च आणि जेव्हा माध्यमातून त्यातल्या काही ज्याला टेस्टिमोनियल्स म्हणतो असे व्हिडिओ समोर येतात तेव्हा तिथे असणारी लोकांची नाराजी, तर मग अशा पद्धतीची ही शासनाची जाहिरात करावी लागते अशा कार्यक्रमातून. अशा कार्यक्रमांविषयी तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की शासन आपल्या दारी जालना जिल्ह्यात करायचं आहे, तर मग जालना जिल्ह्यातले सगळे अडथळे दूर करा. मग ते जरांगेंचं उपोषण होतं ते लवकर वाइंडअप करा, काही करून त्यांना उठवा, काहीही करा. पण माझा शासन आपल्या दारी कार्यक्रम जालन्याचा व्यवस्थित झाला पाहिजे अशी मानसिकता. आणि जालना जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे म्हणून मग सगळ्या तहसीलदारांना इन्स्ट्रक्शन, आता दाखले द्यायचं थांबवा, सरकार ज्यावेळी दारात येईल त्यावेळी त्यांना देऊ म्हणून 1-1 महिना 1.5 महिने मागचे सगळे दाखले थांबवायचे आणि ते त्या कार्यक्रमात द्यायचे. असाही अन्याय लोकांच्यावर होतो. आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी खर्च किती, 2-2, 3-3, 5-5 कोटी रुपये खर्च करायचा. लोकांना बोलवायचं, लोक येत नसले तर मग त्या अंगणवाडीच्या आमच्या भगिनी सगळ्या आणायच्या आणि बसवायच्या, सरकारी कर्मचारी बसवायचे आणि मग सगळ्यांनी भाषणं द्यायची. मला वाटतं की सरकारने मुंबईत बसून समर्थपणाने ॲडमिनिस्ट्रेटिव्हली दाखला वेळेत मिळेल किंवा त्यांचे जे काही कामं असतील, जी काही कामं याच्यात दिल्या जातात त्या टाईमली होतील ह्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लॉक तयार केलं पाहिजे आणि ते वेळेत लोकांना सेवा तत्परतेनं मिळणं हे लोकांना आज पाहिजे. पण हे शासन आपल्या दारीत सेवा दिरंगाई नव्हते, कारण थांबलं असतं सगळं, कारण ह्यांच्या हस्ते द्यायचं असतं सगळं. त्यामुळे सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की कोट्यावधी रुपये खर्च पगार जाहिरातीवर, मंडपावर, स्टेजवर, इव्हेंटच असते ती आणि त्याचा परिणाम लोक फार कॉग्निजन्स घेत नाहीत त्याचा. पण मग ही सर्वसामान्यांची दुहेरी लूट आहे. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना पगार तर द्यायचा आहे पण त्यांना 1-1.5 महिने काम करू द्यायचं नाही जेणेकरून या कार्यक्रमाला गर्दी व्हावी. आणि दुसरीकडे शेकडो कोटी रुपये कार्यक्रमावर जर खर्च करायचे तरी सर्वसामान्य जनतेची दुहेरी लूट आहे सरकारच्या जाहिराती. दुहेरी लूट आहे आणि जाहिराती द्यायच्या, खर्च करायचे. म्हणजे सरकारने अशा कार्यक्रमाचं आयोजनच यासाठी केलं असं मला वाटतं, कारण लोक आता जमणं अलीकडं अवघड झालेलं आहे. त्यामुळे पकडून आणून हे कार्यक्रम करायचे अशी साधारणपणे त्यांची कल्पना दिसते. पण मग या जाहिरातींवरून एक आहे की एक नवीन सिस्टीम सुरू झाली सरकारमध्ये
या जाहिरातींच्या जोरावर माध्यम ताब्यात ठेवणं हा एक प्रकार 2014 पासून प्रकर्षानं जाणवायला लागलाय का? हो, आता सरकार ज्यावेळी स्पेंड करत असतं जाहिरातीवर त्यावेळी सगळ्या एजन्सीज त्यांच्या मागे लागतात. म्हणजे एजन्सी म्हणजे वर्तमानपत्राच्या एजन्सीज, आणि त्यांची स्पर्धा सुरू होते टी व्हीची, वर्तमानपत्राची, की आम्हाला जाहिरात नाही मिळाली, आम्हाला जाहिरात नाही मिळाली. मग ते जाहिराती मिळवण्यासाठी मग सरकारचे फोटो घाला, सरकारला जास्त गोड बोला, असं सगळं चालतं. त्यामुळं लोकांच्या समोर स्पष्टपणाने बातम्या देण्याचं धाडस या वर्तमानपत्रांचं होऊ शकत नाही. कारण त्यांना तुम्हाला बातम्या द्यायच्या का तिकडून दर दिवसाची 20 लाखाची जाहिरात वर पाणी टाकायचं, याचा चॉईस करतात ते. आणि मग कोणीतरी बोललं तर तेवढंच छापायचं. पण सो मोठं पत्रकारिता जी आहे, फाइंड आउट करणं की हे असं भ्रष्टाचार आहे, हे आता तर पूर्ण बंद झालं आहे देशात. कोणीही इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारिता करत नाही, कोणी कुठला भ्रष्टाचार हुडकून काढत नाही, आणि जे आहे ते मंत्री बोलले की ते छापायचं, कोणी आमच्यासारखा विरोधक बोलला तर तो तेवढ्यापुरतं छापायचं. पण असं छापायचं की ज्याच्यामुळं सरकारला धक्का पोचू नये. असं आता सगळं म्हणजे इनडायरेक्टली इन्फ्लुएन्सिंग द मीडिया. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा लोकशाहीच्या दृष्टीनं साहेब तुम्ही मांडलाय. कारण सर्वसाधारणपणे वर्तमानपत्राचा अंक छापण्यासाठी 28 ते 30 रुपये खर्च येतो. वाचकांच्या हातात तो 3-3.5 रुपयाला पडतो. त्यामुळे हा जो मधला भाग आहे, जाहिरातींशिवाय वर्तमानपत्राला पर्याय नाही. आणि असं असताना या नाड्या ज्या आहेत त्या आवळल्या जाणं हा एक प्रकार बघायला मिळतो. शिवाय मधल्या काळात दिल्लीमध्ये एक नामांकित पेपरच्या ऑफिसेसवर सरकार विरोधात बातम्या दिल्या म्हणून लगेच धाडी पडल्या. तर या दहशतीच्या जर वरवंट्याखाली माध्यमं ठेवली तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमं ही स्वतंत्रपणे कामच करू शकली नाही तर सरकारला आरसा दाखवणार कोण? नाही, आता सरकारने एवढा इन्फ्लुएन्स वाढवलेला आहे की लोकांच्यापर्यंत सरकारला ज्या बातम्या सोयीच्या नाहीत त्या पोचण्याची आता काही व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळं एकच बाजू दिसते, दुसरी बाजू दिसत नाही. म्हणून लोकांचा या प्रसारमाध्यमांवरचा विश्वास कमी झाला आहे. आणि म्हणून सोशल मीडिया वाढलेला आहे. यूट्यूब चॅनेलवर फार मोठ्या प्रमाणात लोक येऊन आपली मतं मांडायला लागलेली आहेत. आणि ते बघणारा वर्ग देखील काही कोटी लोकांचा आहे. त्यामुळे लोक आता वर्तमानपत्राचा खप कमी व्हायला लागला आहे. काही चॅनेल्स मला माहिती आहेत की ज्यांनी मध्ये एका प्रसिद्ध चॅनेलने 400 लोक आपली कमी केली. का तर आता रेव्हेन्यू मिळत नाही आणि व्ह्युअरशिप कमी झाली. आता बातम्या टी व्हीवरच्या बघायच्या यापेक्षा लोक नेटफ्लिक्सवर सिनेमा बघणं जास्त पसंत करायला लागली. आणि काय असेल तर ते त्या व्हॉट्सअपवर येतेच बातमी महत्त्वाची असेल तर. त्यामुळं प्रचंड वाचक वर्ग आता कमी झालेला आहे. त्यामुळे याचा जो परिणाम व्हायचा तो झालेलाच आहे. सरकारच्या मनाच्या विरोधी कोणी वागायचं नाही या प्रसारमाध्यमांनी असं आता संकेत असल्यामुळं त्यांची लोकप्रियता कमी झाली. लोकप्रियता कमी झाल्यामुळं लोक दुसऱ्या मार्गाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायला लागली. हे नैसर्गिक असतं नेहमी. म्हणजे म्हण आहे एक, वॉटर फ्लोज अराउंड द स्टोन नॉट थ्रू द स्टोन. तसं लोक हे नाही इकडं चला त्या मार्गाला जाऊन ती माहिती मिळवू आपण, असं ते आहे. आणि ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तरुण वर्गात तुम्ही बघा, कोणती एखादी बातमी केली काही सेकंदात महाराष्ट्रभर कळते. त्यामुळे त्याचा अर्थ सोशल मीडिया हॅज बिकम व्हेरी स्ट्रॉंग. ऑफकोर्स टेलिव्हिजन चॅनलवरच्या बातम्याही लोक बघतात पण ते प्रमाण कमी झाले. पण या बातम्यांवरूनच एक फार महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या घडामोडींविषयी आहे. म्हणजे हा प्रश्न माझ्या नाही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आणि त्यामध्ये आपण जवळपास 35 वर्षांपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतात. अनेक जण पवार साहेबांना वेगवेगळी विशेषणं देत असतात. विशेषतः आता तर तुम्ही ज्या सोशल मीडियाचा उल्लेख केला, या सोशल मीडियावर काही असे चॅनल्स तयार करण्यात आलेले ज्या चॅनल्सवरून कायम पवार साहेबांविषयी एक संभ्रमाचं वातावरण तयार होईल किंवा वाटेल तसे त्यांच्यावर आरोप केले जातील अशा पद्धतीची एक ज्याला आपण कदाचित प्रचार यंत्रणा म्हणू शकतो अशी राबवली जाते. मग पवार साहेब कधी काय करतील याचा नेम नाही असं कायम म्हटलं जातं. याविषयी आपल्याला काय वाटतं?
मी एक बघितलं, आता मी इतके वर्ष पवारसाहेबांच्या जवळ काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. म्हणजे राईट फ्रॉम 1990 88 87 88पासून आम्ही जवळून पाहिलं त्यांना. विधानमंडळात 90 सालानंतर मी आलो आणि 95 नंतर अधिक मी त्यांच्याजवळ गेलो. त्यावेळी मला असं लक्षात येतं आहे की पवारसाहेब हे फार सेन्सिटिव्ह नेते आहेत. काहीही महाराष्ट्रात झालं तर पहिल्यांदा तिथं पोचलं पाहिजे ही त्यांची भावना असते. मग भूकंप झाला, आपल्याला माहिती आहे, मुख्यमंत्री असताना त्यांना काही जायची गरज नव्हती, पण ते कोणी पोचायच्या आधी पहाटे तिथं सकाळी विमान घेऊन पोचले लातूरला. तसं मधल्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झालेला होता, एका पोलिसांनी केलेला होता. त्यासाठी मला रात्री उशिरा फोन आला की उद्या सकाळी जायचं आहे. आणि इथून मुंबईहून गाडीने आम्ही उस्मानाबादला गेलो. मी म्हटलं कशाला त्रास घेत आहे, मी कोणीतरी जाऊन येतो. नाही म्हटले, आपण जायलाच पाहिजे. मुंबईहून पुण्याला, पुण्याहून गाडीने सोलापूर मार्गे उस्मानाबादला. आणि त्या महिलेला भेटता येत नाही कारण तिचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं. उस्मानाबादला जाऊन तिच्या नातेवाईकांना बोलवून चौकशी करून तिथं लोकांना भेटून आम्ही परत संध्याकाळी पुण्यालाही आलो या वयात. आता काल परवा इथं लाठी हल्ला झाला मनोज जरांगेंच्या उपोषणावर. तर पहिल्यांदा धावून कोण गेलं? पवारसाहेब गेले. पूर आला, पहिल्यांदा कोण धावून जातं? दुष्काळ पडला, पहिल्यांदा. काही महाराष्ट्रात कोणत्याही समाजाचं असो, अगदी एखाद्या दलित समाजाच्या युवकावर अन्याय झाला असेल, महिलेवर अन्याय झाला असेल, किंवा एखाद्या इतर समाजाच्या ओबीसी समाजातल्या, त्यांना महाराष्ट्र हा त्यांचा मतदारसंघ आहे. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काहीही झालं तर पहिल्यांदा अस्वस्थता पवारसाहेबांची होते. आणि त्यामुळं ताबडतोब रिॲक्शन हा पहिला त्यांचा स्वभाव आहे. दुसरं म्हणजे राजकारणामध्ये ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राजकारण केले हे आपल्याला विसरता येणार नाही. की ज्यावेळी 84 साली 78 सालापासून ज्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर विरोधी पक्षात जवळपास 87-88 सालापर्यंत ते होते. पुन्हा काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये पटलं नाही म्हणून वेगळी चौथा सुभा उभा केला, चौथी चूल मांडली. पुन्हा त्यांना कायम ह्याच्यात महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना कमी अधिक प्रमाणात असेल काही वेळा, पण नेहमी पाठराखण महाराष्ट्रातल्या जनतेने केली. आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्व पक्षातल्या लोकांना माहिती आहे की पवारसाहेब काय आहेत, पवारसाहेब काय करू शकतात. आता त्यामुळं प्रेडिक्शन्स लोक करतात, काही करू शकतात, काही करू शकतात. आता उदाहरणार्थ मी आपल्या माहितीसाठी सांगेन की आता मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं, करून दाखवलं. पडेल ती किंमत राजकीय द्यायची असेल तर देऊ, पण आपण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करू. महिलांचे आरक्षण, भारतात सगळ्यात पहिल्यांदा महिलांचं आरक्षण कुणी केलं? 30% पवारसाहेबांनी केलं. मग 33% राजीव गांधींनी पुढाकार घेऊन केलं. 50% महाराष्ट्रात आपण केलं, स्थानिक स्वराज्य संस्था. ते पवारसाहेबांनी, मी ग्रामविकास मंत्री होतो त्यावेळी मला बोलून सांगितले 50% केलं पाहिजे. त्यामुळं अशी जी परिवर्तनाची पावलं आहेत ती पहिल्यांदा पवारसाहेब ओळखतात आणि पवारसाहेबच टाकतात महाराष्ट्रात. त्यामुळे महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या देखील प्रगत आहे आणि अग्रेसर आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतात ते, त्यावेळी त्याच्यामागे हीच त्यांची मानसिकता आहे पूर्ण. म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची बहुजन समाजाची मानसिकता ही प्रचंड त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं बहुजन समाजाच्या हितासाठी जे करता येईल ते करण्याचं काम कायम ते करतात. तर मला आठवतं की महाविकास आघाडीची स्थापना झाली, कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि झाल्या आणि निकाल आकडे स्पष्ट झाल्यावर पवारसाहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित केली. हे मोठं परिवर्तन आहे. इट इज नॉट अ स्मॉल चेंज. लोकांना वाटतं, पण इट इज नॉट की 3 पक्ष एकत्रित करण्यापर्यंत. महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक चेंज करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग झाला असं मी म्हणेन. आणि आज उद्धव ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारानं
बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे आज काम करत आहेत, या सगळ्यांची मोड बांधण्याचं काम पवारसाहेबांनी पुढाकार करून घेतलं. आता लोक नेहमीच सांगतात ते काय करतील सांगता येत नाही, असं काही नाही. ते जे करतात ते सगळ्यांना बोलवून करतात. सगळ्यांना एक त्यांचं विशेष कौतुक आहे की प्रत्येक निर्णय सर्वानुमते घेण्याचा प्रयत्न करतात. आणि एखादी गोष्ट त्यांच्या मनात असेल नाहीच करायची तर ते करतच नाही. आता परवा जे आमचा पक्ष मोडला त्यावेळी काही लोकांचा आग्रह होता या मार्गाने जायला पाहिजे, पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे पक्ष तुटला आमचा. पण पवारसाहेबांनी आपली भूमिका बदलली नाही. एवढा मोठा पक्ष 25 वर्ष आम्हाला पूर्ण झाली, तर दुर्दैवाने पक्षात फूट पडली. पण त्या मार्गाला जायचं नाही ही त्यांची सततची भूमिका होती. त्यामुळे ते अनप्रेडिक्टेबल नाही आहेत, पण ते सगळ्यांशी बोलत असतात. मग माझ्याशी बोलले, तुमच्याशी बोलले, आणखीन 4 जणांशी बोलले, ते बाहेर जाऊन त्यांचं वर्जन सांगत असतात. पण पवारसाहेब जे करतात तेच करतात, त्यांना जे पाहिजे तेच करतात. सगळ्यांशी बोलणं, सगळ्यांशी चर्चा करणं आणि समाजाच्या आणि लाँग टर्म आपण आजचा किंवा ह्या वर्षीचा किंवा 2024चा विचार करत असू तर पवारसाहेब 2034च्या निवडणुकांपर्यंत काय होईल याचं गणित घालू शकतात. आणि आज लोकांना अशी हे आहे की इतकं वय झालं, त्यांचं वय झालं तरी आम्ही जवळून काम करतो. ही इज शार्पर दॅन एनी अदर ब्रेन. त्यांचा ब्रेन फार शार्प आहे आणि चटकन गोष्टी कळतात. आता ते एथिक्स पाळणार आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पठडीतले आहेत, त्यांचेच ते शिष्य आहेत. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारणाची सवय महाराष्ट्राला घालून दिलेली आहे. त्यांचा पायाच यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचला. तर सुसंस्कृत महाराष्ट्राचे मग बाळासाहेब देसाई असतील, माझे वडील असतील, राजाराम बापू पाटील असतील, तिकडं मधुकरराव चौधरी असतील, ही जी जुनी पिढी, यशवंतराव मोहिते असतील, ही जी जुनी लोक आहेत ती ह्या विचाराचीच होते. आज शरद पवार साहेब हे त्या पिढीतले हे शेवटच्या टप्प्यातले नेते आहेत आणि त्यांच्या मनावरचे सगळे संस्कार हे शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाणांची संस्कृती याचे आहेत. त्यामुळे ते सगळ्यांशी बोलत असतात. सगळ्यांशी अक्रॉस द पार्टी त्यांचा संपर्क असतो. याचा अर्थ असा नाही की पवारसाहेब त्यांच्या मागे गेले. त्यांचं ऐकणं आणि पाहिजे ते मनाला करणं हे पवारसाहेबांनी, त्यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे, ऑन माय टर्म्स. ऑन माय टर्म्स. हे ऑलवेज ही वर्क्स ऑन हिज टर्म्स. त्यांना पाहिजे तेच ते करणार. आपल्याला वाटतं हे यांचं ऐकतील, त्यांचं ऐकतील, म्हणून ही इज अ नॉन मॅनिप्युलेट न होणारा नेता म्हणून शरद पवार साहेब. नाहीतर असे बरेच नेते असतात की याला पाठव, ह्यांचे संबंध चांगले, त्याला पाठव, मग माझ्याबद्दल गुडविल तयार कर. नो, त्यांना ऑन माय टर्म्स, त्यांना ते कधी मॅनिप्युलेट होत नाहीत. कुणी त्यांना मॅनिप्युलेट करू शकत नाही. कितीही दबाव आणला, त्यांचा मत नसेल तर नाही. त्यामुळं मी आता अलीकडे मागच्या 5-6 वर्षात विनोदाने सांगतो की पवारसाहेब मला जेवढे कळले आहेत ते कुणाला कळले नाहीत. कारण मला आज प्रेडिक्ट करू शकतो मी, ते त्यांच्या मनात मी काही बोललोय त्यांना आवडलेलं नाही हे मला लगेच कळतं. हे पण काही गोष्टी आवडल्या नाहीत तरी बोलायच्या आहेत. काय आवडणार आणि काय नाही हेही माहीत असतं, पण त्याला काही इलाज नाही. शेवटी जे एक मी पाहिलंय म्हणजे गेल्या 4.5 वर्षामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातले पवारसाहेब आणि दिल्लीतले पवारसाहेब या 2 वेगळ्या व्यक्ती आहेत का इतपत वाटावं इतका त्यांचा प्रचंड ऑरा दिल्लीत सुद्धा आहे. महाराष्ट्रात ते घरातले ज्येष्ठ वाटतात आणि दिल्लीमध्ये पवारसाहेबांचा असणारा दबदबा. आत्ताचं जे इंडिया आघाडी जी झाली आहे त्या दिवशी मला दिल्लीतल्या एका पत्रकाराने हाच मुद्दा मांडला. मला म्हणाले की तुमचे पवारसाहेब हे या इंडिया आघाडीचं मुख्य चुंबक आहेत. तर मग हे कारण आहे का की पवारसाहेब इंडिया आघाडीचा मुख्य चुंबक असणं, अक्रॉस ऑल पार्टी एक डायलॉग करण्याची ही क्षमता असणं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव आणून काही जणांना वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडली, असं घडलं असं वाटतं तुम्हाला? शक्यता आहे जास्त ती. कारण मी बघितलं इंडियाची इथेही मिटिंग झाली, राहुल गांधींपासून सगळे नेते आलेले. तर पवार साहेबांना जवळपास सगळेच मानतात, रिस्पेक्ट देतात. आणि पवारसाहेबांची हातोटी ही आहे की प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध पवारसाहेबांचे आहेत.
म्हणजे अगदी आपल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असतील, त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मुलीसारखे संबंध आहेत. त्यामुळं सगळ्यांना ते एकत्रित करू शकतात. त्यामुळे पवारसाहेब हे या सगळ्या इंडियाच्या आघाडीचे केंद्रबिंदू आहेत असं मला वाटतं. लोक त्यांच्या संपर्कात राहतात. पण आता याच्यात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे. राहुल गांधींचाही मेजर रोल याच्यात आहे. आणि मला असं दिसतंय की राहुल गांधी आणि काँग्रेस हे थोडीशी पडती भूमिका घेऊन सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की इंडियाचं यश हे बऱ्यापैकी ते निर्माण करू शकतील. पण शेवटी बरेच गोष्टी आहेत, अजून बरंच पाणी पुलाखालून जायचं आहे. त्यामुळे पुढं बघू आता काय होतंय. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि थेट प्रश्न जो अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे, जे मी सुरुवात केली की पवारसाहेब अनप्रेडिक्टेबल आहेत असं जसं लोकांना वाटतं, तसा एक नॅरेटिव्ह सातत्यानं मीडियामध्ये सोडला जातो की जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलं हे पवारसाहेबांच्या आशीर्वादानेच घडलं आणि पवारसाहेबच या सगळ्याच्या पाठीमागे आहेत, त्यांना कल्पना आहे, असा एक नॅरेटिव्ह हा सातत्यानं मीडियात सोडला. तुम्ही हा फार धाडसाचा प्रश्न विचारतोय कारण माझ्या खूप आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात हा संभ्रम आहे, काठावरच्या मतदारांच्या मनात हा संभ्रम आहे आणि मीडियामधून दबक्या आवाजात अनेक पत्रकार ही चर्चा करत असतात की राष्ट्रवादीत जे काही घडलंय हे स्क्रिप्टेड आहे आणि यामागे पवारसाहेबांचा हात आहे असं म्हटलं जातं. एक मी त्याचं साक्षीदार आहे की आपल्याला या मार्गाने गेलं पाहिजे असा आग्रह करणारा एक नेत्यांचा समूह ग्रुप आमच्या पक्षात होता आणि त्यांचा तो सतत आग्रह असायचा. पण पवारसाहेब कधी त्याला होकार देत नव्हते. फारच प्रेशर आलं तर ठीक आहे बघा काय म्हणतात कोण असं म्हणून तेवढी वेळ मारून न्यायचे. पण त्यांच्या मनात कधीही त्या मार्गाने जायचं नव्हतं. आणि त्यामुळं ही जी घटना घडलेली आहे ती अचानक आहे, पवारसाहेबांना माहिती नसतानाची आहे. पहिल्यांदा ज्यावेळी झालं त्यावेळी 8-9 आमदार इकडं तिकडं झाले. दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाला चेंज करायचं आहे अशा भावनेनं मिटिंग बोलवलेली आहे अशी बहुतेक धारणा बहुतेक आमदारांची झाली आणि सगळे आमदार गेले. मलाही अनेकांनी फोन केला, त्यावेळी मी सांगितलं नाही जावा तुम्ही. एक 7-8 जण त्यातले 2-3 मंत्रीच झालेले आहेत. मला विचारलं त्यांनी आम्ही जाऊ का, तर मी म्हटलं नाही जावा तुम्ही, त्यांनी बोलवले तुम्हाला तर तुम्ही जावा. कारण असं आहे की पक्षात फूट पडू नये ही माझं सुरुवातीपासून आजही तेच माझं मत होतं की होता कामा नये. पण जे झालं ते अचानक झालं. पवारसाहेबांच्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी यात पवारसाहेबांना कल्पनाच नव्हती. आणि आज जर पवारसाहेबांनी स्क्रिप्ट केलेली असेल तयार, तर मग आज पवारसाहेब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात 3-3 तास हिअरिंगला स्वतः एकटे जाऊन बसतात. आपल्या डोळ्याने आपण जो पक्ष निर्माण केलेला आहे, सगळ्यात प्रेम आपण ज्याला जन्म दिला त्या संस्थेवर व्यवस्थेवर असतं, ती राष्ट्रवादी पक्षच आपल्या हातातून काढून घेतला जातोय. हे आज दिल्लीत जाऊन ते उघड्या डोळ्याने बघतायत. आपण देश बघतोय. पवारसाहेबांच्या हयातीत 25 वर्ष कष्ट राबून त्यांनी जो पक्ष उभा केला, माणसं मिळवली, माणसं जोडली, तो पक्ष त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याकडून हिसकावून नेण्याचं काम काही जण करतायत. आणि निवडणूक आयोग माहीत नाही आता त्याच्यात सहभागी होणार आहे की नाही. आणि तर स्क्रिप्टेड असतं तर कदाचित या स्टेजला गेलंच नसतं. त्यामुळं पवारसाहेबांच्या जिव्हारी हे लागलेलं आहे की त्यांचा पक्ष त्यांच्याकडून जातोय. आणि म्हणून स्वतः दिल्लीला आज पण आता चालू आहे ही सुनावणी आणि यापूर्वीच्या सगळ्या तारखांना पवारसाहेब जाऊन बसले स्वतः. मीन्स पवारसाहेब जाऊन बसतात कारण वकिलांची अशी चर्चा तेच करतात. आम्हाला त्या केसमधले आम्ही तिकडं तेच स्वतः हँडल करतात ते पूर्ण. आणि त्यांनी पूर्ण लक्ष घालून तो पक्ष आपला वाचला पाहिजे याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे स्क्रिप्टेड असतं तर या स्तराला गोष्टी गेल्या नसत्या. आणि पवारसाहेबांना निवडणूक आयोगाच्या दारात जायला लावणं हे मला वाटत नाही कोणाला अभिप्रेत होतं. पण आज पवारसाहेबांना निवडणूक आयोगाच्या दारात दुर्दैवाने जावं लागतंय. ही फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं.
यामध्ये एक गोष्ट साहेब सातत्यानं मी ऑब्झर्व करतोय, पवार साहेबांबरोबर जेव्हाही महाराष्ट्रात दौरा असतो तेव्हा मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की दाराबाहेर किंवा ओट्यावर भांडी घासत असणारी माता भगिनी ही भांडी घासत असलेली सोडून ती रस्त्यापर्यंत धावते पवारसाहेब जात आहेत हे बघण्यासाठी. एखादा तरुण आवर्जून जो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसतो तो आवर्जून येऊन बघतो पवारसाहेब जात आहेत यासाठी. तर ही महाराष्ट्राच्या मनात पवारसाहेबांची योद्ध्याची प्रतिमा तयार होते का? हो हो, आपण जो अनुभव घेतला तो मीही बघतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला तरुण वर्ग, महिला वर्ग हा पवारसाहेबांचे कुठेही गेले की सगळी कामं सोडून पवारसाहेबांना भेटायला जातो, त्यांचं समर्थन करायला जातो. आणि या वयात हा नेता लढतोय आणि महाराष्ट्राची भूमिकाच कायम राहिली आहे, दिल्ली पुढं मान तुकवायची नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा हा नेता महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी, मराठी माणसाने तयार केलेल्या पक्ष वाचवण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभं राहण्याचं काम करतोय. म्हणून महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची आज क्रेज आहे. महाराष्ट्रातल्या गल्लीबोळात पवारसाहेब कुठेही जावोत आज त्यांचं समर्थन करणारी जनता आज दिसते आणि प्रचंड सहानुभूती मागच्या पक्ष फुटल्यानंतर पवारसाहेबांच्या मागं महाराष्ट्रात उभी राहिली. म्हणजे जी महाराष्ट्राची प्रवृत्ती आहे रडायचं नाही लढायचं, हो, ती पवारसाहेब 100% अंमलात आणतात. आणि ते आम्हाला कधी कधी वाटतं की आमच्यापेक्षा ते जास्त ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे मध्ये सगळीकडेच दौरे करायला सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना सांगितलं इतक्यात नको, हळूहळू करू म्हणून. पण आज त्यांचा उत्साह प्रचंड आहे. मध्ये 10-15 दिवस झाले की बोलून अजून का नाही गोष्टी केल्या, अजून का नाही केल्या. म्हणजे प्रचंड त्यांचा कामाचा उरक आहे. कोणत्याही घटनेत कसं वागलं पाहिजे हे पवारसाहेबांच्याकडून आम्ही सगळे शिकलो आहे. त्यामुळं पवारसाहेबांचं ही बाजू जी आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेला भावणारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात खेड्यात जावा, शहरात जावा, कुठेही जावा, गडचिरोलीला गेला तरी पवारसाहेबांना बघायला आणि त्यांच्या पाठीमागे समर्थन द्यायला लोक आहेत. हे पवारसाहेबांनी आयुष्यात मिळवलेली माणसं आहेत. आणि राजकारणात काय मिळवायचं असतं, लोकच मिळवायचे असतात. ती सगळ्यात मोठी बँक लोकांची महाराष्ट्रात कुणाकडे असेल तर ती शरद पवार साहेबांच्याकडे आहे. आता हे करताना साहेब पुन्हा एक अगदी वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही सुरुवातीला सांगितलं 99 साली जेव्हा मंत्रिपदाची धुरा तुमच्या खांद्यावर दिली तर तुमच्या साथीनं त्यावेळी अनेक तुमच्या तरुण सहकाऱ्यांना पवारसाहेबांनी अत्यंत विश्वासानं मंत्री केलं. त्यातले काही सहकारी आता आपली साथ सोडून त्यांनी वेगळा निर्णय घेतलाय आणि काही जाहीर सभांमधून हीच माणसं पवारसाहेबांवर टीका करताना दिसतात. जर तुम्ही सुरुवातीपासून सोबत प्रवास सुरू केलाय तर त्यातल्या अनेकांचे तुमचे आजही मैत्रीचे संबंध असतील. यानंतर कधी संपर्क होतो का? कधी फोन करून तुम्हाला त्या सहकाऱ्यांना, जुन्या सहकाऱ्यांना कधी तुम्ही सांगितलं का की हे करताय हे योग्य नाही किंवा हे मला पटत नाही? हे याच्यात असं आहे की हे ज्यावेळी स्प्लिट होत होती त्यावेळी स्प्लिट झाल्यानंतर महिनाभर याच्यात मार्ग काढावा म्हणून मी स्वतः प्रयत्न करत होतो. पवारसाहेबांच्या संमतीने, पवारसाहेबांना माहीत होतं मी प्रयत्न करत होतो. मी दोन्ही बाजूला भेटत होतो आणि त्यावेळी अशा सगळ्या गोष्टी चर्चा हे होऊ नये, घडू नये यासाठी मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझी जबाबदारी आहे. त्यामुळं मी याचे पूर्ण प्रयत्न केले. आता शेवटी ते दुर्दैवाने घडू शकलं नाही. निवडणूक आयोगाच्या दारात आता आम्ही पोचलेलो आहोत. पण या सगळ्यांची वेगवेगळी इतके वर्ष आम्ही एकत्रित काम केले की मला आश्चर्य वाटतं की त्यातले काही लोक पवारसाहेबांच्यावर कसं बोलू शकतात. कारण शेवटी आम्हा सगळ्यांना घडवलेलं आहे ते पवारसाहेबांनी घडवलेलं आहे. आणि मला आठवतं की पूर्वी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सगळ्यात आवडीचे नेते कोण होते तर माझे वडील होते, राजाराम बापू. त्यामुळे राजाराम बापूंनी काँग्रेस सोडून जनता पक्षात काम करायला सुरुवात केल्यावर राजाराम बापू कधीही यशवंतराव चव्हाणांच्या विरोधी एक शब्द त्यांनी काढला नाही. आणि कोणी विचारलं तर सांगायचे नाही मी त्यांच्या विरोधी नाही बोलणार. अगदी निवडणुकीतही, लोकसभेच्या निवडणुकीत सातारला वगैरे चव्हाण साहेबांच्यावर नाही बोलले. शेवटी पवार साहेबांनी जर यांना सगळ्यांना तयार केलं असेल तर त्यांना कोणता नैतिक अधिकारच नाही पवारसाहेबांच्या विरोधी काही बोलायचा.
आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाची फळं ही राष्ट्रवादीची 25 वर्ष आणि त्याच्या आधीची जवळपास 8, 9, 10 वर्ष म्हणजे 30-35 वर्ष तुम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि तुम्ही अचानक तुमची भूमिका लोकांना सिद्ध करण्यासाठी चुकीची भूमिका पवारसाहेबांच्यावर टीका करतात. लोक मान्य नाही करणार. लोक शेवटी असं आहे की सत्ता संपत्ती ह्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा एक मोराल फार महत्त्वाचं असतं आणि ते मोराल जर गमावलं तर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींचा फार उपयोग होतो असं मला वाटत नाही. ते मोराल फार महत्त्वाचं आहे आणि मोरॅलिटी असेल तर आपण काहीही पुन्हा निर्माण करू शकतो. त्यामुळे शरद पवार साहेबांनी ते कधी डिस्ट्रॉय होऊन दिलं नाही. आता पवार साहेबांच्यावर टीका करणारे माझा तर आता काही संबंध फारसा कोणाशी येत नाही. कधी क्वचित कामही काही आता शेवटी विरोधी पक्षात तीच आमची भूमिका आहे. पण कधी कधी काम निघालंच तर देवेंद्र फडणवीसांना फोन केला तर ते फोन रिसीव करतात आणि बोलतात माझ्याशी. पण इकडचे जी आमची लोक आहेत त्यातल्या काही मंत्र्यांना काम असेल अजून काही निघालंच नाही. पण 1-2 मंत्र्यांशी मी अलीकडच्या काळात बोललो. आमच्या भागातल्या काही प्रश्न होते त्या संबंधात, पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात वगैरे. पण मनात असं राहून राहून वाटतं की या सगळ्यांना पवारसाहेबांनी तयार केलं किंवा पवारसाहेबांच्या नेतृत्वाची फळं यांनी चाखली. त्यांनी पवारसाहेबांच्यावर नैतिकदृष्ट्या बोलायचा त्यांना कुठला अधिकार नाही. तुम्हाला कितीही राग येऊ पण शेवटी बाप तो बापच असतो. तुमचाच मी डायलॉग ऐकलेला आहे, बाप तो बापच असतो. आणि वडिलांच्या विरोधी मुलगा बोलतो, मागच्या जनरेशनच्या विरोधात पुढची जनरेशन बोलते, त्यावेळी लोक त्या जनरेशनची माप काढतात आणि लक्षात येतं त्यांना की कोण काय आहे. तर तुम्ही म्हणालात की तुम्ही या 2 गटांमध्ये समन्वय साधावा यासाठी खूप प्रयत्न केला त्यावेळी. पण मीडियामध्ये सातत्यानं या बातम्या येत होत्या की जयंत पाटील साहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे. तर हा पुन्हा एक थेट प्रश्न, अजितदादा आणि तुमचे संबंध कसे आहेत? खरं सांगू का, आणि 1990 साली मी विधानसभेत आलो. त्यावेळी ते लोकसभेत होते, नंतर ते 1 वर्ष 1.5 वर्षाने विधानसभेत आले, पवारसाहेब दिल्लीला गेले, अशा काही गोष्टी झाल्या. माझा कधी त्यांच्याशी संघर्ष असा झाला नाही किंवा क्रॉस करण्याचा विषय झाला नाही. उलट RR पाटलांच्या बरोबर आम्ही ज्यावेळी बसायचो त्यावेळी माझं आणि अजितदादांचं एकमत असायचं RR पाटलांच्या बरोबर चर्चा करताना. त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत की मंत्रिमंडळातही अनेक असे विषय आहेत की आमची बऱ्याच वेळेला एकमत व्हायचं. म्हणजे मतभेदाचा प्रश्नच कधी आला नाही किंवा मी त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रश्न आला नाही, कारण ते पवारसाहेबांच्या घरातलेच होते. पण स्पर्धा करण्याची मनातही माझ्या कधी इच्छा आली नाही आणि मला जी जबाबदारी दिली ती मी व्यवस्थित पार पडली. त्यामुळं मला अगदी म्हणजे पक्षाचा अध्यक्ष करतानाही पवारसाहेबांना मी म्हटलं की त्यांना विचारा, त्यांची मान्यता असेल तर मी अध्यक्ष होतो, नाही तर मी होणार नाही म्हटलं. कारण शेवटी ते पक्षातले एक प्रमुख नेते होते. तर पवारसाहेबांनी मला सांगितलं हो माझं बोलणं झालेलं आहे आणि मी म्हटलं त्यांना इच्छा नसेल तर मला नका करू, दुसरं कुणालाही करा, माझं काहीही प्रॉब्लेम नाही. तरी मला पवारसाहेबांनी मला सांगितलं माझं सगळ्यांचं एकमत झालं आहे आणि तुम्हाला करायचं. त्यामुळे 18 साली मला वाटतं काहीतरी मी अध्यक्ष झालो. त्यानंतर मी पक्ष आता 2014 साली निवडणूक झाली. म्हणजे अजितदादाच राज्याचे उपमुख्यमंत्री होते मला आठवतं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री. त्यावेळी जी निवडणूक झाली त्यावेळी आम्ही सगळ्यात लोएस्ट आमदार आमच्या पक्षाचे आले, 40-41 काही आमदार आमचे आले. काँग्रेसचे तेवढेच आले आणि भाजप शिवसेना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निवडून आली. आणि त्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री होते, आमच्या पक्षाचे ते नेते होते. त्यानंतर 18 साली माझ्यावर जबाबदारी टाकली. त्यावेळी पूर्ण फुल फ्लेज्ड भारतीय जनता पक्ष स्पीडनं प्रभावीपणानं महाराष्ट्रात काम करत होती आणि त्यावेळी मी ही जबाबदारी स्वीकारली ज्यावेळी कोणी अध्यक्ष होत नव्हतं त्यावेळी. आणि मी व्हायची माझी इच्छाही नव्हती त्यावेळी, पण मला साहेबांनी आदेश दिल्यावर मी झालो.
निवड झाली माझी, पुण्यात सभा झाली, सगळ्यांच्या एकत मतदान झालं आणि माझी निवड झाली. त्यानंतर विधानसभा आल्या, त्यावेळी मी आणि अजित पवारांनी बसून तिकीटं ठरवली. थोडं सर्वेक्षण केल्यानंतर जे मी त्यांच्यासमोर ठेवायचो त्याला ते कधी नकार दिला नाही. मी त्यांच्या ते मी हे ॲडमिट केलं पाहिजे की जे योग्य आहे ते करायला त्यांनी कधी नकार दिला नाही. आणि त्यांचं माझं ट्युनिंग फार व्यवस्थित होतं. म्हणजे त्यांना मी सांगितलं हे नाही करायचं आणि मी सांगायचो त्यांना मी हे करता येणार नाही. तर ते ठीक आहे, कधी कधी चिडायचे माझ्यावर, तुम्ही काय सांगतो मी, तुम्ही काहीच कळत नाही वगैरे, त्यांची ती पद्धत आहे. पण तरी मला माहिती होतं की जे खरं आहे ते सांगितलं तर त्यांना कालांतरानं लक्षात येतं. म्हणून मी कधी काही गोष्टी त्यांच्यावरून दडवून, आणि मी पवारसाहेबांच्यावरही असेल अजितदादांच्यावर असेल काही गोष्टी दडवण्याचा उद्योग नाही केला. त्यामुळं कधी त्यांच्यात आणि माझ्यात मतभेद, अगदी विधानसभेचे तिकीटं ठरवताना अगदी तिकीटं बदलायचा 1-2 तिकीटं आम्ही बदलली. त्यांनी मला फोन करून सांगितलं की जयंतराव हे तिकीट आपण बदलतोय चालेल का? हो म्हटल्यावर त्यांनी ती तिकीट AB फॉर्म दुसऱ्या व्यक्तीला दिला. म्हणजे काहीही आमच्यात कधी मतभेद झाले नाहीत. तर त्यांच्या मनात काय असेल तर मला माहीत नव्हतं, पण मी प्लेनली काम करत होतो. आता त्यानंतर दादांनी ऐनवेळी जाऊन शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यात पवारसाहेबांनीच मला सांगितलं तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि सांगा परत आलं पाहिजे म्हणून. तेही काम मी केलं. त्यावेळी कटुता आली असेल, त्यांना मी सांगितलं की या गोष्टी विधानसभेत होणार नाहीत, हात वर करून मतदान होणार आहे, प्रश्न तयार होतील वगैरे, त्या गोष्टी आता ते इतिहास आहे तो. पण ते त्यावेळी असेल. त्यानंतर सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यावर दादांना उपमुख्यमंत्री 1-1.5 महिन्याने करण्यात आलं. त्यावेळी मी ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्यांना केलं ठीक आहे. तसं म्हणणं योग्य नाही, पण शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा होतो तर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा आपल्याला मिळालेल्या पदात व्हायला पाहिजे होता, पण त्यावेळी केला नाही. आणि त्यानंतर शपथविधी करताना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. आम्ही कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्यानंतर आमचं सरकार पडलं. सरकार पडल्यानंतर विधानसभेत मी आता जवळपास 4 वर्ष 4.5 वर्ष काम केलेलं होतं पक्षाचा अध्यक्ष म्हणून. मी म्हटलं मी आता विरोधी पक्ष नेता होतो, तुम्ही अध्यक्ष व्हा, पक्षाचे अध्यक्ष व्हा. त्यावेळी त्यांनी नाही म्हटलं मला विरोधी पक्ष नेताच व्हायचं आहे म्हणून. त्यावेळी आम्ही ते मान्य केलं त्यांचं. ते म्हणजे त्यांचं म्हणणं पवारसाहेबांनी कधी डावललं असं मला आठवत नाही. आणि त्यांनी आग्रह केला तर मी माघार घेत आलेलो आहे, कारण ठीक आहे त्यांना व्हायचं तर त्यांनी व्हावं. त्यामुळे त्यावेळी भुजबळ साहेबांच्या आणि हसन मुश्रीफ साहेबांच्या समोर आमच्या चौघांची मिटिंग झाली. त्यावेळी भुजबळ साहेबांनी सांगितलं जयंत आता तू थांब, तू पक्षाचं काम बघ आणि अजितदादाला सरकारचं काम बघू दे. एवढं अंडरस्टँडिंग झालं. त्यांनी समजावून सांगितलं ठीक आहे म्हटलं. त्यामुळे काही म्हणजे ठीक आहे, मागणी करणे हा काही गुन्हा असेल तर मग मी दोषी आहे, पण मला त्यावेळी विरोधी पक्षनेता व्हायची इच्छा होती. त्या नाही करता आली. नाही करता आल्यावर मी माझ्या पक्षाचं काम चालू केलं. त्यामुळे मतभेद असा कुठं झालाच नाही, कळलं का? आणि त्यांना जे जे पाहिजे होतं ते सरकारमध्ये असो पवारसाहेबांनी असो प्रत्येक वेळेला त्यांना देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं असावं असं मला वाटतं. माझ्यासमोरच्या ह्या घटना मी तुम्हाला सांगितल्या. त्यामुळं ते 4 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी पवारसाहेबांच्या कन्सेंटनंच झाले ना. त्यामुळं माझे आणि त्यांचे कधी मतभेद नाहीत. माझे व्यक्तिगत संबंध फार चांगले आहेत आणि आता अलीकडे भेटच होत नाही, त्यामुळं संबंध कसे आहेत ते तपासले गेलेले नाहीत सध्या. पण भविष्यात काय असणार? म्हणजे आता तुम्ही म्हणालात की अनेकदा तुम्ही एक पाऊल मागे घेतलंय, तुम्ही म्हणालात की तुमच्यात त्यांच्यात मतभेद कधीही नव्हते, पण आत्ताच्या ज्या राजकीय भूमिका पाहतो आहोत हे करताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, तेव्हा दोघे 2 विरोधी बाजूंना उभे राहाल त्यावेळी भूमिका काय असेल? नाही, आता असं आहे की आमच्या पक्षातल्या काही लोकांनी त्यांच्यावर जाऊन मार्ग वेगळा घेतलेला आहे. आता मार्गच बदलले, ते वेगळ्या मार्गाने गेले, आम्ही वेगळ्या मार्गावर आहोत. आम्ही मार्ग बदललेला नाही, पण त्यांनी मार्ग बदलण्याचं बदलला. आता फारकतच झाली ना. आता काही पुढं जे रोल आपल्या नशिबात असेल तो प्ले करावाच लागेल. शेवटी
यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक, महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधात जाऊन, त्यांची मानसिकतेच्या विरोधात जाऊन काही करणं हे ॲप्रोप्रिएट नाही होणार, बरं दिसणार नाही. आणि शेवटी लोक काय म्हणतील याचा विचार कायम करायचा असतो. त्यांनी त्यांचा मार्ग अनुसरलेला आहे. त्यांचे माझे व्यक्तिगत चांगले संबंध आम्ही ज्यावेळी एकत्रित काम करत होतो त्यावेळी होते. आज दुर्दैवाने त्यांनी फारकत घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मार्ग आज वेगळा झालेला आहे, आमचा मार्ग वेगळा झालेला आहे. जेव्हा राजकीय संघर्षाची वेळ येईल तेव्हा तो संघर्ष त्याच ईर्षेने, त्याच अटीतटीने होणार. हा कार्यकर्त्यांसाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. असं आहे की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं अस्तित्व वाढवण्यासाठी, पक्ष टिकवण्यासाठी आणि पक्ष महाराष्ट्रात मोठा करण्यासाठी जे करावं लागेल ते आम्हाला करावंच लागेल. त्याच्यात कॉम्प्रोमाइज करताच येणार नाही. आणि ज्यामुळं महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या धोरणातून जे पक्षवाढीचं काम आहे ते आम्हाला पूर्ण करावंच लागेल. त्याला काही दोन मतं होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे पक्षवाढीसाठी जे करायचं आहे त्यामध्ये मग जे जे अडथळे असतील त्या सगळ्या अडथळ्यांच्या विरोधी लढावंच लागेल. त्याला काही इलाज नाही आणि जे काय होईल ते होईल. मला वाटतं हे उत्तर खूप कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक आहे, कारण अनेकांच्या मनात कर्तव्य आणि ऋणानुबंध किंवा कर्तव्य आणि नातेसंबंध याच्यामध्ये कशाला झुकतं माप द्यायचं हा एक संभ्रम असतो. तुम्ही ते थेट कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला कर्तव्याच्या बाजूने उभं राहावं लागेल आणि त्या दिशेनं पुढं चालावं लागेल. खरं म्हणजे काय आहे की ऋणानुबंध हे खाजगी जीवनात असू शकतात, पण कर्तव्य सार्वजनिक जीवनात कधी कर्तव्यापासून ढळायचं नसतं. त्यामुळं सार्वजनिक जीवनात आपण लोकांना बांधील आहोत. त्यामुळे आपल्याबरोबर जी लोक आहेत त्यांना जी अभिप्रेत आहे त्याच्यापेक्षा फार वेगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं अडचणीचं होतं. आमचा मार्ग खडतर आहे, आमचा मार्ग अडचणीचा आहे, आमचा मार्ग विरोधी पक्षाचा आहे हे आम्हाला दिसतंय. बघू काय होते पुढे. धन्यवाद साहेब. टू द पॉइंट या पॉडकास्टच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही अगदी मुद्देसूद आणि अगदी महाराष्ट्रवादी असं उत्तर दिलंय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत टू द पॉइंट पॉडकास्ट मधली ही मुद्देसूद चर्चा इथंच संपलेली नाहीये. पुढच्या भागात सुद्धा आपण माननीय प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्यासोबत संवाद